चव्हाण मॅडम. हॅलो. मॅडम चव्हाण मॅडम. कुठं गेलं काय नाही. हो होतं आता. आहेत. चव्हाण मॅडम. हा हा सर. स्वागत करा. मग परत झालं, परत बॅटरी लो आहे. परत काय आला? मला सर कोणाला तरी सांगा, काय करू? बॅटरी माझी थोडी लो, काय माहिती नाही, काहीतरी झालंय. सर मी करते. बरं करा. करू ना? हो करा करा. सर्वप्रथम दिवारी सरांना नमस्कार करते. कुबल मॅडम, गीता मॅडम, उपस्थित सगळे विद्यार्थी, कुलकर्णी, सगळे कुलकर्णी, शिंदे सर, दळवी सर, सगळ्यांना नमस्कार करून सर्वतोभद्रचं दुसरं लेक्चर आज सुरुवात करणार आहे सर. ऍक्च्युली याच्यापूर्वी सर्वतोभद्रची 2 राऊंड झालेली आहेत. आताच ही तिसरं राऊंड सुरू केलेलं आहे. मला आठवतंय सरांनी आपल्याला एक 74 पानाची PDF पाठवलेली होती आणि त्या PDFच्या पहिल्याच पानावर असं लिहिलेलं आहे, वेदांमध्ये ज्योतिषशास्त्राला डोळ्यांची उपमा दिलेली आहे. मानवाच्या शरीराला जेवढी डोळ्याची महत्ता आहे तेवढीच मानवाच्या जीवनात ज्योतिषशास्त्राचा महत्व आहे. अतिशय चपखल बसणारं असं हे वाक्य आहे आणि या ज्योतिषशास्त्राच्या अनेक पद्धतींमध्ये सर्वतोभद्राची जी पद्धती आहे ती अनेक अनेक अतींद्रिय अशा इंद्रियांनी त्याच्यावर फोकस टाकलेला आहे आणि त्यामुळे आपण जीवनातल्या वेगवेगळ्या अंगांचा त्याच्यातून खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करतो. तेव्हा या लेक्चरसाठी आपण सगळेजण उत्सुक आहोत. तेव्हा अधिक वेळ न घेता मी सरांना नम्र विनंती करते की आजच्या व्याख्यानाला सुरुवात करा. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपला विषय आहे सर्वतोभद्र चक्र. तर सर्वतोभद्र चक्र त्याचा जो मुख्य जो उच्चार आहे तर त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे ते पहिलं समजून घ्या. सर्व म्हणजे ऑल, सर्वतो, भद्र म्हणजे शुभ, आणि चक्राच्या अनुसरून ज्याला आपण म्हणतो की एक सायकल आहे ते, तर त्या चक्राला अनुसरून पूर्वी हे सर्वतोभद्र चक्र हे पूर्णपणे गोल असायचं, नंतर त्याला चौरस्त केलं गेलं. मग आता अशा याच्यामध्ये सगळ्या शुभ घटना ज्या काही पाहायच्या असतात, अशुभ घटना पाहायच्या असतात, तर त्या चक्रावरून आपल्याला शोधायच्या असतात. आता आज आपलं जे व्याख्यान आहे तर ते व्याख्यान तुम्ही जे इत्यादी नवमांश वगैरे सगळं बनवता आणि त्याच्यानंतर तुम्ही नवमांश कुंडली वाचता, तर पहिल्यांदा आपण असं प्रॅक्टिकल घेणार आहोत की नवमांश कुंडली सर्वतोभद्र चक्राची आणि नवमांश कुंडली सर्वसाधारण जी आपल्याला प्रिंटिंग मध्ये येते किंवा आपण हाताने बनवतो ती, त्याच्यामध्ये कसा फरक असेल तर त्याबद्दल मी थोडंसं स्पष्टीकरण तुम्हाला करून देतो. ज्या कोणाला काही प्रश्न विचारले असतील तर अवश्य विचारावे, प्रश्न लिहून ठेवावे. फार चांगल्यापैकी तुम्हाला उत्तर दिली जातील, कोणाचाही काही इथे अपमान केला जाणार नाही. फक्त एवढंच आहे की प्रश्न रिलेटेड सब्जेक्ट असावा की जेणेकरून ऐकणाऱ्याला, प्रश्न सोडवणाऱ्याला पण एक चांगल्या प्रकारे एक मार्ग सापडेल. एनिवे, तर सगळ्यांचं पुन्हा एकदा मी सगळ्यांना स्वागत करतो. सुरुवातीला आमच्या चव्हाण मॅडमचं स्वागत आहे, त्यानंतर कुबल मॅडम आहेत, हळदवकर मॅडम आहेत, दळवी साहेब आहेत, मुकेश भाऊ आहेत, ऑल कुलकर्णी आहेत. मला वाटतं आता एकही कुलकर्णी उपस्थित नाही, तर त्या ठिकाणी इत्यादी सर्व मान्यवरांचं स्वागत आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या जो काही भाग आहे तो सर्वतोभद्र चक्राचा अचूक शिकायचा आहे. आता पहिल्यांदा आपण जी सुरुवात करणार आहोत त्यामध्ये कोणाचं नाव राहून गेलं असेल
तर क्षमस्व. तर तिथे नमस्कार सगळ्यांना आहे आणि सगळ्यांचं स्वागत आहे. यामध्ये आपल्याला ही जी पत्रिका आहे ही पत्रिका धनु लग्नाची आहे. कळलं का? आता ती धनु लग्नाची पत्रिका, त्याचं कन्वर्जन सगळ्यात पहिलं आपण नवमाशामध्ये केलं जातं. तर त्याचं जे कन्वर्जन आहे तर तो जो नवमांश आहे तर त्याचं जे काही परिवर्तन आहे ते सूक्ष्मांशामध्ये होतं. म्हणजे सूक्ष्मांश हा जो भाग आहे हा सर्वतोभद्र चक्राचं एक अंग आहे. आणि आपण जे नवमांश इत्यादी ठिकाणी पाहतो तर त्याला सूक्ष्मांशाचं नाव दिलेलं नसतं. तिथे सूक्ष्मांश फार प्रमुख भूमिका करतो. आता ते सूक्ष्मांश दिलेला आपण सगळे विचारात घेतले होते, म्हणून तिथे काही मी वेळ खर्च करत नाही. असे असे आपण भरपूर काही पुढे शिकणार आहोत. 2 पत्रिका मांडणार आहोत, 3 आपण मांडू, त्याच्यामध्ये काही हे नाहीये. तर अशा तऱ्हेचा हा जो भाग आहे तर त्याच्यामध्ये आपली जी आत्ताची पत्रिका आहे त्याच्यामध्ये कन्वर्जन कसं करायचं आणि त्या नवमाशाचा जो ग्रह किंवा लग्न किंवा भाग्य जे आहे म्हणजे भाग्यसम हा कुठे आहे किंवा इत्यादी ग्रह कुठे आहेत आणि ते कुठल्या दिशेला विराजमान आहेत, दिशेला महत्व आहे. तर त्यामध्ये कुठल्या नक्षत्रामध्ये आणि कुठल्या नवमाशामध्ये आहेत, तर त्याचा जे काही त्याचे अंश आहेत त्याच्यावरून त्याचं आपण फलादेश निर्माण करतो. दुसरा भाग असा आहे की एक ग्रह हा जो आहे 12 राशी आहेत, तर इत्यादी सर्व राशीमध्ये जे काही ग्रह असतील तर ते विखुरलेले असतील, कदाचित एकत्र असतील, तरी सुद्धा त्याच्यामध्ये नवमाशामध्ये बदल होतो. हा त्याचा प्रमुख भाग आहे. आता ह्यामध्ये मॅडम ती धनु लग्नाची पत्रिका जी आहे ती तिथे लावा, सगळ्यांना कळू द्या. कारण पत्रिका पाठवण्यात आलेली नाही, फक्त सर्वतोभद्र चक्राची पत्रिका पाठवलेली आहे आणि त्याची झेरॉक्स तुम्ही काढून त्याच्यावरती तुम्ही अभ्यास करू शकता. तर मॅडम ती धनु लग्नाची पत्रिका जी साधी आपली आहे तर ती लावा पहिल्यांदा. बघा आता ही पत्रिका धनु लग्नाची आहे. आता धनु लग्नाच्या ह्याच्यामध्ये लग्न किती अंशाचं आहे याचा आपल्याला पहिल्यांदा विचार करायला हवा. तर इथे कोण सांगू शकेल का की किती अंशाचं लग्न आहे? तुम्ही 23. बघितलंय? हा, 23 23. 23 अंशावर आहे. 23 अंशाचा 23. हा, आता 23 अंश हा जो आहे हा वृश्चिक नवमाशामध्ये येतो. होय. आता तो कसं येतो तर त्या ठिकाणी 23 अंशाचं लग्न आहे. 8, 23, 36, 55 हा त्याचे लग्नाची अंश आहे. आता तुम्हाला माहिती आहे की प्राथमिक आपण शिकतो त्यावेळेला 8 म्हणजे 9 मध्ये गेलो, 23. आता 23, 26 ला, 23, 20 ला त्या ठिकाणी नवमांश बदल होतो. पण लग्न जे आहे ते 23, 26 ला आहे. म्हणजे 23 जर 20च्या अगोदर असतं तर तूळ लग्न झालं असतं. 23, 19 असतं तर तूळ लग्न झालं असतं. पण इथे 23, 26 ते 23, 26, 40 पर्यंत हा वृश्चिक नवमास आहे. मग नंतर तिथे पुढे जाऊन धनु नवमास लागतो. तर 26, 40 ते 30 धनु लग्नाला शेवटचा नवमास जो आहे तो धनु, एक लक्षात ठेवावं. हा, म्हणजे इथे परिवर्तन काय झालं तर त्या ठिकाणी नवमांश हा निर्माण झाला आणि आपण त्याचा शोध घेतला. त्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे तर हा नवमांशाचा जो बिंदू आहे म्हणजे ज्याला आपण लग्न बिंदू म्हणतो, तो लग्न बिंदू सप्तम स्थानात म्हणजे त्या ठिकाणी पश्चिम दिशेला तुम्हाला धनुराज जिथे आपल्याला लिहिलेली आढळते बघा. तुमच्याकडे चार्ट असेल तर त्याच्यामध्ये धनुराज जी आहे ती खालच्या बाजूला पश्चिमेला जिथे पश्चिम दिशा आणि भ अक्षर आहे बघा, तिथे तुम्हाला ल दिसतंय ते उग्रांश आहे. आता ह्याच्यामध्ये गुरु अगोदर असल्यामुळे त्या ठिकाणी त्याच राशीतला नवमाशाचा बदल झालेला आणि तो अभयांशामध्ये आहे. कारण का की तो तिथे तूळ नवमांश आहे. कळलं का? हा जो आहे कन्या नवमांश आहे. म्हणजे तिथे एकाच राशीमध्ये 2 ग्रह असले तरी सुद्धा लग्नबिंदू आणि गुरु हा ग्रह एका नवमाशाच्या अंतराने त्या ठिकाणी पश्चिम दिशेला उपस्थित आहे. आता आपण जेव्हा सर्वसाधारण कुंडली पाहतो त्यावेळेला तुम्हाला त्याचं डिरेक्शन माहिती नसतं आणि तो कुठल्या दिशेला आहे वगैरे वगैरे काही कल्पना आलेली नसते. मग अशा वेळेला इथे लग्नेश म्हणून त्याचा जो सूक्ष्मांश आहे
तो उग्रांश म्हणून आलेला आहे. इट इज नॉट फेअर. आता त्याचा फलादेश आपण करू, पण पहिल्यांदा लग्न मांडते वेळी तुम्हाला असा विचार केला पाहिजे की जी तुमच्या उजव्या हाताला जी वृश्चिक लग्नाची कुंडली दर्शवलेली आहे, ती कुंडली जी आहे ती नवमांश कुंडली आहे. आणि त्याच्यामध्ये 12 स्थानं आहेत, म्हणजे घरं 12 आहेत. पण इथे जे नवमांश आहेत ते 108 आहेत. पण त्या ह्याच्यामध्ये जे नवमांश आपण जिथे जन्म झालेला आहे, तर त्या ठिकाणी तो ग्रह हा कोणत्या सेक्टरमध्ये आणि कोणत्या दिशेला आणि कोणत्या सूक्ष्मांशामध्ये आलेला आहे, त्याच्यावरून अख्खं भविष्याचं वर्णन केलं जातं. मग आता त्यानंतर जसं अँटी क्लॉकवाईज पत्रिका आपण मांडतो, धनु लग्नाला वृश्चिक नवमांश आलेला आहे, मग त्याच्या शेजारी 9, 10, 11, 12, 1, 2, 3, 4 असे सगळे लाईनशीर येणार. पण पहिल्यांदा लक्षात ठेवायचं की जो काही ग्रह आहे तो कोणत्या दिशेला उपलब्ध आहे आणि कोणत्या स्थानात आहे. तर इथे लग्नात गुरु सुद्धा आहे, लग्नेश लग्नात आहे. आपण त्याला म्हणतो काय, लग्नेश लग्नात आहे, फार छान आहे. आणि इथे सुद्धा खरोखर तो छानच आहे, म्हणजे ते वाईट आहे असं काही म्हणता येणार नाही, कारण तो अभय अंशामध्ये. त्यानंतर आपण धनस्थानामध्ये गेलो तर त्या ठिकाणी आलेली रास आहे मकर, तिथे कुठलाही ग्रह नाही. पराक्रम स्थानामध्ये कुंभ रास आहे, तिथे कुठलाही ग्रह नाही. चतुर्थामध्ये शुक्र ग्रह आलेला आहे, तो मीन राशीचा आहे. मग लगेच आपल्याला त्या चार्ट मध्ये जो चौरस आहे मोठा, त्याच्यामध्ये आपल्याला जायचंय उत्तर दिशेला, म्हणजे ती डावीकडे. तिकडे शुक्र पापांशामध्ये आहे. पापांश कुठला आहे, तर रेवती नक्षत्राचं दुसरं चरण म्हणजेच मकर नवमांश हा पापांश आहे. रेवती नक्षत्राचा आरंभ हा धनु नवमाशाने होतो, असा नियम आहे. पण तिथे शुक्र हा पापांशामध्ये आलेला आहे आणि तो चतुर्थेश आहे. मग आता तो जर चतुर्थेश असल्यामुळे त्या ठिकाणी त्याचं फलित आपण नंतर विचार करणार आहोत. पण सुरुवातीला आपण हे जे तुम्हाला जी कल्पना देण्यात येत आहे की ज्याच्यातून नवमाशाचं परिवर्तन कसं केलेलं आहे, किंवा एखाद्या कुंडलीचं मूळ कुंडलीचं परिवर्तन नवमाशामध्ये कसं झालेलं आहे आणि त्याची दिशा. आता असं बघितलं तर शुक्र हा तिथे सुद्धा चतुर्थात आहे आणि इथे उत्तर दिशेला आलेला आहे. आणि तिकडे च नावाचं जे अक्षर आहे, ज्याला व्यंजन म्हणतो, ते आहे. त्यानंतर आपण पुढे गेलं की तिथे पंचमात ग्रह लागतो. तर पंचमात ग्रह कुठला आहे, तर रवी आणि बुध. हे कुठल्या नक्षत्रात आहेत, तर ते अश्विनी नक्षत्रामध्ये आहेत आणि ते तिथून उत्तर ईशान्येला आहे. अश्विनी नक्षत्र जे आहे ते उत्तर ईशान्य दिशेचं आहे. मग त्या ठिकाणी रवी आणि बुध लिहिलेला आहे. तर सूर्य जो आहे तो त्या ठिकाणी भोग्यांशामध्ये, कारण तो ऋषभ नवमाशात आहे, आणि जो बुध आहे तो धनांशामध्ये आहे आणि तो कर्क नवमाशात आहे. म्हणजे त्यांना दोघांनाही चांगले सूक्ष्मांश मिळालेले आहेत. आणि त्या ठिकाणी तुम्हाला सूक्ष्मांशाचं वर्णन करून फलादेश देणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर आपण जातो षष्ठ स्थानामध्ये राहू आहे. तर राहू वृषभ राशीमध्ये आहे, पण तो रोहिणी. आता तुझे कसं हे त्रिपाद नक्षत्र आहे, कळलं का? तर त्या ठिकाणी कृत्तिकेमध्ये एकही ग्रह नाही, पण रोहिणीमध्ये त्या ठिकाणी वृषभ नवमाश जिथे भोग्यांश आहे तिथे राहू आलेला आहे. फलादेश नंतर आपण सांगू. मग असं बघितलं तर सप्तम स्थानात एकही ग्रह नाही, अष्टमात नाही, नवमात नाही, दशमात नाही. लाभस्थानामध्ये शनी तूळ राशीला आहे. आता तूळ रास ही कुठे आली पहिल्यांदा ती शोधायची. तूळ हा रास जी सर्वतोभद्र चक्रामध्ये दक्षिणेला येते, दक्षिण नैऋत्येला, म्हणजे दक्षिणेला येते, जिथे चित्रा नक्षत्राचा जो दुसरं चरण आहे त्याचा आरंभ होतो. कळलं का? म्हणजेच काय की त्या ठिकाणी शनी जो तूळ राशीमध्ये दर्शवलेला आहे, तर तो किती अंशाचा आहे त्याच्यावरून शनीचं जे भ्रमण आहे ते कुठल्या याला आपल्याला पाहता आलं पाहिजे. तर शनी 20 अंशाला आहे, म्हणजे तो विशाखा नक्षत्रामध्ये आहे का, तो बघायला पाहिजे आपल्याला. तर विशाखा नक्षत्राचं पहिलं चरण 20 अंशाला आरंभ होतं. 20 अंश ते 23-20 हे विशाखा नक्षत्राचं पहिल्या चरणाचा भाग आहे, म्हणजे तो मेष नवमांश आहे. मेष नवमांश असल्यामुळे त्या ठिकाणी तो सौख्यांश आहे. कळलं का? त्याचा जो सूक्ष्मांश आहे त्याचं नाव आहे सौख्यांश. मग जरी तो शनी असला तरी, बरोबर आहे. आणखी दुसरा एक स्वाती नक्षत्राचा एक ग्रह दर्शवतो आपल्याला. तो त्या ठिकाणी तुम्हाला स्वाती नक्षत्रामध्ये
जो ग्रह जो असतो तो प्लुटो आहे, त्याचा विचार आपल्याला करायचा नाही. असं गेल्यानंतर आपण वृश्चिक राशीकडे जायचं आहे. तर वृश्चिक राशीमध्ये तिथे मंगळ, चंद्र, केतू असे 3 ग्रह आहेत. पण ते कुठे आहेत? तर वृश्चिक राशीमध्ये आहेत. तर वृश्चिक राशीचा आरंभ हा अनुराधा नक्षत्रातून कर्क नवमासापासून आरंभ होतो. मग त्या ठिकाणी लगेच तुम्हाला पश्चिम नैऋत्यकडे यायचं आहे. आता पश्चिम नैऋत्यकडे आल्यानंतर मंगळ हा नृपांशामध्ये आहे, म्हणजे सिंह नवमास अनुराधा नक्षत्राचं पहिलं चरण. कळलं? त्यानंतर नीचांश आहे तो केतूकडे आहे. कळलं का? आणि चंद्र जो आहे तो भूपांश आहे. भूप म्हणजे राजा, आणि तो मीन नवमास ज्येष्ठा नक्षत्राचं चतुर्थ चरण. अशी ही सगळी कुंडलीची रचना असते, आणि त्या रचनेवरती तुम्हाला सुष्मांशाचं फलित आपल्याला करायचं असतं. म्हणजे हे सगळे ग्रह तुम्हाला जे आपण जो मूळचा नवमास पाहतो तसं न पाहता ते ग्रह सूर्याचं सर्वतोभद्र चक्राच्या अनुसार ते कोणत्या कोणत्या दिशेला आलेले आहेत, तिथून कुठला कुठला वेध गेलेला आहे, तो वेध घेताना वेधकर्ता ग्रह त्या ग्रहाला कुठून वेध घेणार आहे त्याचं पूर्णपणे मार्किंग जे आहे ते तुम्हाला दर्शवलेलं आहे त्याच्यामध्ये. दुसरा भाग असा की त्याच्यातून जेव्हा तुम्ही फलादेश द्याल तर त्यावेळेला तो शेवटचा भाग आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला स्वर, व्यंजन, तिथी, वार आणि नक्षत्र, मग चौथा वेद आहे का दुसरा वेद आहे, दुसरा का तिसरा आहे का पहिला आहे, ह्या सगळ्या गोष्टीचं जे काही फलादेश करण्याची जी पद्धती आहे ती आपण शिकणार आहोत वेदांची. तत्पूर्वी आपल्याला नवमांश कुंडली जी आहे तिची ओळख पटली का हे सांगा. मॅडम कुंडली काढा तुम्ही. काढते. पटली का, समजली का तुम्हाला, सांगा. हो सर. हो हो सर, सर. समजली, छान समजली. कळलं ना? म्हणजे कन्व्हर्जन जे आपण केलं तर ते कशा पद्धतीने आहे. आपण मूळ कुंडलीतून ज्या वेळेला एक सर्वसाधारण कुंडली पाहतो तर त्याच्यामध्ये 12 स्थानं असतात, पण आपल्याला इथे 108 नवमांश शोधायचे असतात आणि ते दिशेला अनुसरून असतात. तर त्या दिशा कुठे कुठे आहेत तर त्याच्यामध्ये पूर्ण तक्ता हा दर्शवलेला आहे, आणि त्या तक्त्याच्या अनुसरून तिथे ग्रहांची मांडणी केलेली आहे आणि ते ग्रह त्या दिशेला आहेत. आता हा जो भाग आहे त्याच्यातून आपल्याला सगळ्यात पहिला जो ताराचक्र आपल्याला तयार करायचं असतं. आता हे नवमास तयार करणं हे तुम्हाला कळलं. नवमास फिजिकल तुम्हाला कसं करायचं. आता नवमास तयार करायला तुम्हाला फक्त सर्वतोभद्र चक्राचा चार्ट तयार करायचा असेल किंवा त्याचं जे सूक्ष्मांश आहे त्याचा शोध घ्यायचा असेल तर तसा शोध जो आहे तो तुम्हाला घेता येतो. आता जसं की कुबल मॅडमनी सकाळी एक प्रिंट काढून त्याच्यावरती सगळे सूक्ष्मांश लिहून घेतले आणि त्याच्यावरती त्याचा तो कुठला ग्रह आहे, काय आहे, हा सगळा जो भाग आहे तो त्याच्यामध्ये त्यांनी विस्तारित लिहून घेतलेला आहे. मग आता राहिला भाग असा की हे जे नवमांश आहेत हे पूर्णपणे अंशात्मक जे ग्रहस्थिती आकाशामध्ये जन्माच्या वेळेला असेल त्याला अनुसरून त्याचा विचार केलेला आहे. इथपर्यंत कळलं तुम्हाला? जर काही कळलं नसेल तर विचार. जे नवीन मंडळी असतील ज्यांनी अगोदर काही अभ्यास केला नसेल तर अगदी चांगल्यापैकी विचारू शकतात. नसेल समजलं तरी हरकत नाही, समजलं असेल तरी हरकत नाही. बोला. नमस्कार सर. नमस्ते, बोला. येस मॅडम, आवाज येत नाही आपला. कळलं का व्यवस्थित सगळ्यांना? हो सर, समजली. ठीक आहे, सर. सर तर मी सर. विचारू, हा बोला, विचारा ना. तर ताराचक्रामध्ये लग्न आणि गुरु हे विपद मध्ये आलेलं आहे, पण गुरुला जो मिळालाय तो अभयांश आहे. मग प्रेडिक्शन कसं करायचं? सांगतो मला. आता कसं आहे मॅडम, पहिल्यांदा आपण ताराचक्र बनवू. हो ताराचक्राची जी पद्धती आहे ती चंद्रापासून तयार होते. हो चंद्र आपला ज्या ठिकाणी असेल, आता इथे चंद्र आपण बघितलं तर वृश्चिक राशीमध्ये चंद्र आहे. हो मग आता तो चंद्र ज्येष्ठा नक्षत्राच्या चतुर्थ चरणामध्ये आहे हो आणि तो चांगल्या अवस्थेमध्ये आहे, त्याला काही प्रॉब्लेम नाही. पण तेव्हा
ताराचक्राचा विचार करतेवेळी सगळ्यात पहिला चंद्र मग तो पापांशामध्ये असतो, उग्रांशामध्ये असतो, भोग्यांशामध्ये असतो, पण तो जन्म ह्या ठिकाणी लिहावा लागतो आणि त्याला अनुसरून इत्यादी ग्रहांची बैठक कशी आहे त्याच्यावरती आपल्याला फलादेश तयार करायचा असतो. मग आता त्या ठिकाणी ताराचक्र जेव्हा बनवलेलं आहे तर ते ताराचक्र जातकाच्या जीवनामध्ये काय सांगेल तर सगळ्यात पहिला तर तुम्हाला ही मुख्य कुंडली, नवमांश कुंडली परिचय, त्याच्यामध्ये सर्वतोमुख चक्रामध्ये कोणत्या दिशेला कुठला ग्रह आलेला आहे तो सांगितलाय. कारण का की ज्या दिशेला ग्रह असेल तर वेदकर्ता ग्रह जर पलीकडच्या दिशेकडून जर त्याला वेध घेत असेल तर त्याला वेध लागणारा हा कुठल्या दिशेकडून लागेल याची पहिल्या आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेची आहे. नाहीतर आपण वेदाला शोधत बसू, म्हणजे तेव्हा गोचरीचा तुम्हाला तिथे विचार करावा लागेल आणि जी गोचर असेल ती गोचर त्या वेळेला तिथून तो किती अवधीसाठी वेध लावणार असेल त्याचा विचार करायला. कळलं का? हो सर, कळलं. नाही, माझा प्रश्न असा होता की गुरुविषयी मग आपण प्रेडिक्शन काय येतो द्यायचं? येतो 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 मी हा. ताराचक्राकडे येतो. बघा हा. परत सांगतो, ताराचक्र हा ज्योतिषशास्त्रामध्ये सर्वतोभद्र चक्रामध्ये वेगवेगळ्या तऱ्हेच्या कुंडल्या आहेत. नाडी हो कुंडली सर. आहे, हो. ताराचक्राची कुंडली आहे, चंद्राचं नक्षत्र बिंदू कुंडली आहे, सूर्याचं नक्षत्र बिंदू कुंडली आहे. अशा तऱ्हेच्या सगळ्या कुंडल्या ज्या आहेत त्याचं वेगवेगळ्या तऱ्हेचं फलादेश आपल्याला द्यायचा असतो. आता जर आपल्याकडे एखादी व्यक्ती आली आणि आरंभीच जर त्याला आपल्याला निवेदन करायचं असेल किंवा काही सांगायचं असेल तर तुम्ही त्या तात्कालिक वर्तमान स्थितीमध्ये ताराचक्राचा विचार करायचा असतो. आता तो ताराचक्राचा विचार करतेवेळी एका नक्षत्रामध्ये एखादा ग्रह किती कालावधीसाठी भ्रमण करणार आहे हा एक बेसिक पार्ट आहे. म्हणजे हो सर. ताराचक्रामध्ये शनी जो आहे तो 13 महिने 20 दिवस राहणार आहे हम्म. आणि सूर्य हा जो आहे तो साधारणतः 13 तीन. दिवस 20 तास राहणार आहे. 13 दिवस 20 तास राहणार आहे. चंद्र हा 24 तास राहणार आहे. मंगळ हो. हा त्या ठिकाणी साधारणतः 20 दिवस, कधी 18 दिवस ते सूर्याच्या गतीवरती त्यांची स्थिती. अवलंबून आहे. मग तसंच बुध शुक्र हे सुद्धा कदाचित 14 दिवस, कदाचित 16 दिवस, मग कदाचित एकाच ठिकाणी ते मागे पण येऊ शकतात, म्हणजे वक्री पण असू शकतात. वक्री. हा. हो हा सर. वक्रीचा फलादेश करतेवेळी तुम्हाला वर्तमान गोचर जे आकाशामध्ये उपलब्ध असेल तर त्याचा विचार करायचा असतो. जर माईक बंद करा सांगा, कोण आहे? हा, तर तसा विचार करायचा असतो. मग आता अशा वेळेला तुम्हाला जेव्हा ताराचक्र पहिला फिल द ब्लँक करायचा आहे, त्यानंतर ताराचक्रावरती फलादेश द्यायचा असतो. तो फलादेश ही पद्धती आहे. पद्धती कशी आहे तर 3, 5, 7 ही नक्षत्र त्या चंद्राला हानिकारक असतात. म्हणजे जर समजा आपल्या चंद्रापासून एखादं तिसरं नक्षत्र आहे ज्याला जन्म, संपत, विपत. विपत म्हणजे आपल्याला कठीणता, कठोर किंवा संकटे येणं असा त्याचा विचार केला जातो. मग जन्म, संपत, विपत, क्षेम हे म्हणजे न्यूट्रल, काय हरकत नाही, म्हणजे त्याला तिथे चालेल. मग नंतर प्रत्यरी म्हणजे एखादा ग्रह चंद्रापासून जर त्या ठिकाणी 5व्या स्लॉट मध्ये जात असेल, चंद्रापासून 5व्या नक्षत्रामध्ये जात असेल तर ती प्रत्यरी आहे. म्हणजे तिथे प्रतिकार शक्ती जास्ती वापरावी लागेल आणि तो ग्रह कोणता असेल त्याच्यावरून कधी कधी राहू जो आहे तो त्या ठिकाणी 240 दिवस राहणार आहे. शनी जो आहे तो 13 महिने 20 दिवस राहणार आहे. तर अशा वेळेला तुम्हाला त्याची जी फलादेश करण्याची पद्धती आहे. मग जर समजा एखादा त्रास कमी होणार असेल आणि पुन्हा तो जागृत होणार असेल तर त्यावेळेला शनी जेव्हा किंवा राहू सारखा ग्रह, तर राहू हा एकाच गतीने चालतो, तो काही मागे पुढे होत नाही. तर शनी जो आहे तो तिथे त्या ठिकाणी विचार केला तर तुम्हाला असं सांगितलं पाहिजे की यदा कदाचित राहू शनी आता मागे गेलेला आहे पण पुन्हा 1-1.5 महिन्यानंतर तो पुढे जाणार आहे त्याच पर्टिक्युलर ताराचक्रामध्ये म्हणजे नक्षत्रामध्ये. तर त्या तिथून तुम्हाला फलादेश हा
जीवित होईल. कधी कधी एखादं प्रकरण मिटलेलं असतं आणि ते पुन्हा उपस्थित होतं. त्याला कारण म्हणजे काय? वारंवार वाद होणं, हानी होणं, कोर्ट कचेरी होणं, तारखा पडणं, काही काही नुकसान होणं. तर हे जेव्हा होतं तर त्यावेळेला शनी दीर्घकाळ एका नक्षत्रामध्ये वक्री आणि मार्गी राहत असल्यामुळे त्यावेळेला तुम्हाला तसा फलादेश त्या ग्रहाबद्दल द्यायचा आहे. जेव्हा तुमच्या समोर पंचांग असेल तर त्यावेळेला त्याच्यामध्ये पूर्णपणे तिथे सर्वतोभद्र चक्राच्या अनुसरून तुम्हाला वक्री मार्गाची स्थिती ही पंचांगामध्ये दिलेली असते. कधी एखादा ग्रह मार्गी होणार आहे, कधी एखादा ग्रह वक्री होणार आहे, हे तुमच्या पंचांगावरून तुम्हाला सांगता येतं. ताराचक्रामध्ये त्याचा तपशील नसतो. कळलं का? ताराचक्र हे वक्री मार्गाचं जे ताराचक्र आहे ते जन्माच्या वेळेला आकाशामध्ये जी स्थिती असेल त्याला अनुसरूनच ते बनलेलं असतं आणि गोचर त्याच्यावरती अप्लाय करायचा असतो. आता त्या ताराचक्रामध्ये जन्म, संपत, विपत, शैम, प्रत्यरी, साधक, वध, मित्र, अधिमित्र. आता साधक म्हणजे एखादी साधना किंवा एखादं यश, तिथे एखादा परोपकार, परोपकारी अशा गोष्टींचा मिळणं म्हणजे साधक आहे. आणि त्याच्यानंतर वध म्हणजे हानिकारक आहे. आता वध म्हणजे काय? आणखी तुम्हाला एक्सप्लेनेशन करण्याची आवश्यकता आहे का? तर नाही. मग तिथे वध म्हणजे नाश होणं, एखाद्या गोष्टीचा त्रास होणं. आता त्यावेळेला तुम्हाला पाहिलं पाहिजे की हे ताराचक्र बिलॉंग टू विच हाऊस. तो ते जे नक्षत्र आहे ते नक्षत्र कुठल्या स्थानाचं नेतृत्व करतं मूळ कुंडलीमध्ये, त्याच्यावरती तुम्हाला त्याचा फलादेश हा सांगता आला पाहिजे. त्याशिवाय तुम्ही सांगू शकणार नाही. कारण का की जर समजा एखादा ग्रह वधामध्ये असेल आणि ते स्थान जर चतुर्थ असेल तर चतुर्थ स्थानामध्ये वध येणं म्हणजे जातकाच्या जीवनात चतुर्थ स्थाना संदर्भातील काही दुःखे निर्माण होतील असं आपल्याला तपशील दिला पाहिजे. म्हणजे त्यावेळेला तुम्हाला तुमचं जे ट्रान्झिस्ट आहे ते व्यवस्थित पाठ पाहिजे. आणि जर समजा ताराचक्र मूळचं बनवतोय त्यावेळेला तिथे वक्री किंवा मार्गी असेल त्याचा विचार केला जात नाही. कारण का? आता कारण पण सांगतो. कारण का की ज्या वेळेला व्यक्ती जन्माला येते त्यावेळेला आकाशातील जशी स्थिती असेल तशी ती आपल्याला नोंद करावी लागते. त्याच्यामध्ये वक्री, मार्गी, स्तंभी इत्यादी गोष्टींचा ताराचक्रामध्ये कुठल्याही तऱ्हेचा फलादेश आधार नाही. एकदा कळलं तुम्हाला? मग परत पुन्हा पुन्हा रिपीट करू नका. काय कळलं सर, कळणं फार कळलं. हा हं. कळणं फार महत्वाचं आहे. मग एखादं जर स्थान मित्र किंवा अधिमित्रामध्ये असेल तर त्यावेळेला ते स्थान तुम्हाला सपोर्टिंग आहे. मग एखादा ग्रह गोचरीचा मित्र ह्या स्लॉट मधून जर गोचरीने भ्रमण करणार असेल तर तो कोण आहे हा आपल्याला पहिल्यांदा विचार करणं गरजेचं आहे. तर चंद्रासारखा ग्रह हा 24 तास तिथे वास्तव्य करणार असेल तर तुम्हाला 24 तासासाठी त्या पर्टिक्युलर स्थानाचा फायदा मिळू शकतो. पण जर तिथे राहू सारखा ग्रह जर 240 दिवस वास्तव्य करणार असेल तर त्या ठिकाणी मित्रत्व या स्लॉट मध्ये असेल किंवा मित्र मध्ये असेल तर तुम्हाला तो कुठल्या तरी रीतीने फायदा करून जाईल, पण तो गोचर मध्ये. आता जर समजा फक्त फक्त त्यावेळेला तारा चक्राचाच विचार त्यावेळेला जर जन्मतात जर राहू किंवा केतू हे जर त्या पर्टिक्युलर स्लॉट मध्ये असतील तर त्या ठिकाणी ते मित्र किंवा अधिमित्रामध्ये असतील तर त्या ठिकाणी राहू किंवा केतू हे तुम्हाला निश्चितच चांगल्यापैकी फलादेश देतील. धारकांश कुंडलीमध्ये अधिकतम धारकांश कुंडलीमध्ये त्यांचं जे काही हे स्थान आलेलं आहे ते कुठल्या अंगावरती आहे. धारकांश याचा अर्थ असा आहे की आपण काय धारण केलेलं आहे आणि ते नक्षत्र किंवा ती रात आपल्या शरीरावरती कुठे अंमल करते. मग अशा तऱ्हेने ताराचक्राचा फलादेश असतो. दुसरा भाग, जेव्हा आपण वैवाहिक जीवनाची पत्रिका जुळवतो त्यावेळेला जास्ती करून ताराचक्राचा विचार केला जातो. आता अशा वेळेला 3, 5, 7 ह्या ज्या नक्षत्राचं पती किंवा पत्नी ह्याच्यापासून जर एखादं नक्षत्र चंद्राचं असेल, कोणाचं? चंद्राचं, मुली किंवा मुलाचं, तर तिथे परमिटेड नाही. हा
विवाहा संदर्भातील फलादेश आहे. मला ताराचक्रामधून त्याचा विचार केला जातो. मग तिथे ताराचक्रामध्ये गोचरीचा ग्रह हा एखाद्या नक्षत्रावरून ओव्हरलॅप करणार आहे का, तर तो त्याला तिथे त्रासदायक पण ठरू शकतो. असं ताराचक्राचं महत्व आहे. आणि त्याची जी काही सिक्वेन्स आहे तर त्यामध्ये कसं आहे की जी मंडळी रमी खेळत असतील तर त्या ठिकाणी सिक्वेन्स असते 1 2 3 4 5 6 7 8 9 असे सिक्वेन्स असतात. मग तशी ही सिक्वेन्स आहे. आणि त्यावेळेला कधी कधी आपल्याला त्या ठिकाणी तिथे पूर्णपणे जे काही रिप्लाय मिळतात ते रिप्लाय शोधण्यासाठी जे अनुभव असतात तर ते त्यासाठी आपल्याला ताराचक्र आपल्याला पाहायचं असतं, त्याचा वापर करायचा असतो आणि त्याच्यावरतीच पुढे जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट करायचं असतं. हे प्राथमिक आहे. आता त्यानंतर म्हणजे हे बेसिक आहे. मग त्यानंतर जर समजा एखादा पुन्हा शोध घ्यायचा असेल तर पुन्हा एकदा तुम्हाला उत्तर सापडत नसेल तर त्यावेळेला ताराचक्राची स्थिती त्या पर्टिक्युलर व्यक्तीच्या जीवनामध्ये कशी हालचाली चालत असतील अकॉर्डिंग टू प्लॅनेटरी पोझिशन इन ट्रान्झिट, तेव्हा तुम्ही त्याचा फलादेश हा करू शकता. आतापर्यंत तुम्हाला कळले का व्यवस्थित सांगा. हो सर, चांगलं समजलं, एकदम छान, थँक्यू सर. आणखी काही विचारायचं आहे कोणाला? सर बेंद्रे बोलतोय, विचारू मी? बोला बोला. तुम्ही आत्ताचं सगळं समजलं मला. तुम्ही सुरुवातीपासून सांगितलं की नवमांश कुंडलीत ते दिशा कुठल्या बाजूचा मिळालाय, तर त्या दिशेचं काय पर्टिक्युलर महत्व आहे का? ओके हा फाईन. माझा एक प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न माझा आहे की ते मित्र अधिमित्रमध्ये राहू केतू सारखे लोक असतील तर ते राहू केतू जीवन म्हणजे संपूर्ण जीवनभर चांगलंच त्याला फळ देतील का? हे दोन प्रश्न आहेत माझे. सांगतो. सगळ्या प्रश्नाचं उत्तर देतो व्यवस्थित, कारण तुम्ही विचारलेला प्रश्न अति उत्तम आहे. पहिला प्रश्न आपला असा आहे की राहू केतू हे मित्र आणि अधिमित्रामध्ये असतील तर कसा फलादेश मिळेल, बरोबर आहे? अकॉर्डिंग टू बरोबर आहे. ताराचक्र जर आपल्याला एखाद्याला फलित सांगायचं असतं तर काही काही लोकांना राहू पासून मिळणारे फलादेश किंवा केतू पासून मिळणारे फलादेश हे त्याला मिळत असतात किंवा उपलब्ध असतात. ते त्याने तिथे मिळतात त्याला. म्हणजे हा. ताराचक्रामध्ये राहू केतू जर मित्र अधिमित्रामधून प्रवास करीत असता जातकाचा जन्म झाला हा. तर त्याला राहू केतू पासून लाभ मिळतात. नंबर 1. नंबर 2, गोचरीचा जर समजा राहू केतू जर तिथून जाणार असेल तर विदिन दॅट 240 डेज त्याला यदा कदाचित तिथे धनप्राप्ती यशप्राप्ती होऊ शकते. बट दॅट ताराचक्र बिलॉंग टू विच हाऊस. आता विच हाऊस याचा विचार करतो मी. मला एखादं नक्षत्र सांगा साहेब तुम्ही. अश्विनी नक्षत्र. ओके फाईन. आता इथे जातकाचा जन्म झालेला आहे ज्येष्ठा नक्षत्रात. त्याचं पहिलं ताराचक्र पहिलं वय हे ज्येष्ठा नक्षत्रापासून त्याची सुरुवात होईल. मग बरोबर. आता आपण जर बघितलं तर ज्येष्ठा आहे, मूळ आहे, पूर्वाषाढा आहे, उत्तराषाढा आहे, श्रवण आहे. त्याच्यानंतर पुढे हे शतधारका आहे, त्याच्या अगोदर आहे धनिष्ठा मग शतधारका. धनिष्ठा शतधारका आहे. म्हणजे त्या ठिकाणी वृश्चिकेचं आपण जर बघितलं तर ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, त्याच्यानंतर धनिष्ठा, शततारका आणि नंतर पूर्वा भाद्रपद. बरोबर. अशी ही नक्षत्र झाली 9. असं हे ताराचक्र तयार झालं. बरोबर आहे. आता धनिष्ठा जे आहे त्याचा मृगाशी संबंध येतो आणि चित्राशी संबंध येतो. नाही म्हणजे संबंध ते होत. धनिष्ठा हे मंगळाचं नक्षत्र आहे. हा, सगळी मंगळाची नक्षत्र ती आहेत. ती सिक्वेन्स आहे त्यांची 1 2 3. बरोबर आहे. आता आपल्याला बघायचं आहे की हे 9वं शेवटचं नक्षत्र जे आहे ते शततारका आहे का. जर समजा जातकाचा जन्म ज्येष्ठामध्ये झालाय तर 9वं नक्षत्र कुठलं येईल? शततारका येईल का पूर्वा भाद्रपद येईल? पूर्वा भाद्रपद येईल. पूर्वा भाद्रपद. मग पूर्वा भाद्रपदा हे अधिमित्र आहे आणि शततारका हे मित्र आहे बरोबर. आणि वध हे धनिष्ठ आहे. बरोबर आहे.
बरोबर. जेवढी मंगळाची नक्षत्र त्या सिक्वेन्स मध्ये असतील हम्म. तर ती वधामध्येच येतील. हो, बरोबर आहे. मग तिथून जेव्हा एखादा ग्रह गोचरीचा भ्रमण करणार असेल हम्म. तो ग्रह कोण असेल त्याला अनुसरून त्या जातकाच्या जीवनामध्ये ते नक्षत्र कुठल्या स्थानाशी संबंधित असेल त्याची अशा ह्याच्यामध्ये फळं त्याची ती 12 राशींमध्ये त्या नक्षत्रांची रचना केलेली आहे. मग बरोबर. समजा एखादं लग्न आता इथे धनु आहे तर हम्म. धनु लग्न हे जे आहे तर त्या ठिकाणी आपण पाहिलं तर त्याचा जन्म हा उत्तरामध्ये झालेला आहे का पूर्वामध्ये झाला आहे तर पूर्वाषाढामध्ये झालेला आहे. बरोबर आहे. हो. पूर्वाषाढामध्ये जर झाला असेल उत्तराचं शेवटचं चरण पहिलं चरण जे आहे ते त्याचा शेवटचा अंत आहे. म्हणजे धनु लग्नाला धनु नवमास. मग आता बरोबर. अशा वेळेला ते जे नक्षत्र आहे धनिष्ठा, चित्रा आणि मृगशीर्ष हम्म. ही नक्षत्र त्या ठिकाणी एक तर मिथुन राशीमध्ये येतील. मृगशीर्ष हे द्विपाद आहे, हम्म. धनिष्ठा पण द्विपाद आहे आणि चित्रा हो. पण द्विपाद आहे. हो. मग जर त्या पर्टिक्युलर हाऊस मधून हे जे ग्रह आहेत ते तिथून प्ले करत असतील तर आपल्याकडे तक्ता पाहिजे. समजा त्या ठिकाणी धनु समजा नाही आहेत धनु लग्न आपण धरलं हम्म. आणि धनिष्ठा नक्षत्रातून एखादा ग्रह चालला आहे हा. तर त्या ठिकाणी तिथे तृतीय स्थान आणि द्वितीय स्थान धनस्थानामध्ये मकर राशीला पहिलं चरण शिव नवमास, दुसरं चरण कन्या नवमास, तिसरं चरण तुळ नवमास आणि चौथं चरण वृश्चिक नवमास ते कुंभ हम्म. राशी. हो. मग इथे दोन्ही हाऊसला इफेक्टेड होईल. तसंच चित्रा नक्षत्र धनु लग्नाला कन्या रास आणि तुळ राशीमध्ये संबंध येतो म्हणजे हो. दशम स्थान आणि लाभस्थान. हम्म. तसंच मृगशीर्ष नक्षत्र जे आहे तर ते त्या ठिकाणी धनु लग्नाला कुठे येणार तर सप्तम स्थान आणि षष्ठ स्थान. हम्म. बरोबर. जर एखादा गोचरीचा ग्रह ताराचक्राच्या अनुसरून जर ह्या पर्टिक्युलर ताराचक्रामधून भ्रमण करत असेल तर हम्म. ही जी सगळी 6 स्थानं मी तुम्हाला सांगितली हो. त्या 6ही स्थानाला तिथे त्या ठिकाणी अकॉर्डिंग टू डिग्री अकॉर्डिंग टू त्याची जी रनिंग कपॅसिटी किंवा त्याचं जे काही स्पीड आहे गती आहे त्याला हम्म. अनुसरून तुम्हाला त्या ठिकाणी तो प्रवास करताना इफेक्टेड होईल. पण कधी बरोबर. कधी दरवेळेला द्विपाद किंवा त्रिपाद नक्षत्र नसेल आणि हम्म. त्याला चतुष्पाद नक्षत्र आलं तर हम्म. चतुष्पाद नक्षत्र आता समजा जलराशी आहे तर तिथे हम्म. 2 नक्षत्र आहेत. एक तुम्हाला पुष्य आणि दुसरं आश्लेष. बरोबर आहे. बरोबर आहे. हो. रेवती नक्षत्र जे आहे हे सुद्धा हम्म. चतुष्पाद आहे. उत्तरा भाद्रपदा भाद्रपदा रेवती. हम्म. उत्तरा भाद्रपदा पण चतुष्पाद आहे. अनुराधा त्यानंतर ज्येष्ठा. खाली आपण आलो अनुराधा आणि ज्येष्ठा ही हम्म. चतुष्पाद नक्षत्र आहे जलराशीला. बरोबर. पण वायू राशीला आर्द्रा सुद्धा आहे, स्वाती सुद्धा आहे आणि शततारका सुद्धा आहे. हम्म. मग ती फक्त त्या 3 राशींना तिथे हे पोचवते त्रास देते. म्हणजे आधीच्या याच्यात द्विपाद असल्यामुळे 6 राशी एफेक्ट होतात. आता 3च होतील. हा मग नाही आता 4 होतील ना म्हणजे चतुष्पाद बघा ना तुम्ही बघितलं 4 तर होतील. हो, धनु 4. मकर कुंभ मेन. बरोबर. आता समजा अग्नितत्वाचं लग्न आहे तर हम्म. त्या ठिकाणी मघा नक्षत्र, मूळ नक्षत्र आणि सिंहराशी सॉरी मघा झालं त्याच्यानंतर अग्निराज जे सिंहराशी झालं त्याच्यानंतर अश्विनी नक्षत्र आहे आणि भरणी आहे हम्म. नाही का. हो. मूळ आहे पूर्वाषाढा आहे ही हम्म. चतुष्पाद नक्षत्र आहे. हो. मग त्याच्यामध्ये ग्रह फिरताना अग्नितत्वाच्या राशीला 2 नक्षत्र चतुष्पाद आहेत. हो. मग त्यांना इफेक्ट होईल हम्म. किंवा फायदा होईल दोन्ही गोष्टी. बरोबर. इफेक्ट बॅड और गुड व्हॉट एव्हर. कळलं. बरोबर. कळलं का. आणि माझं म्हणून बोला. सॉरी, दुसरं म्हणजे ते तुम्ही दिशांचं सांगत होता ना. तुम्ही प्रत्येकाला सांगितलं की आग्नेयाला आलं, ईशान्येला आलं, त्याचा ओके. पर्टिक्युलर इफेक्ट काय आहे म्हणजे? आता बघा मी तुम्हाला कुंडली पाठवलेली आहे. हो, बघितले ते. हा. त्या दिशेला जर एखादा ग्रह असेल हा. तर त्याला वेदकर्ता ग्रह. आता उदाहरणार्थ मला एखादी दिशा सांगा. ईशान्य. ईशान्य.
हा. ईशान्य दिशा ही कृत्तिका नक्षत्रापासून पूर्व ईशान्य सुरू होते. हम्म. मग पूर्व ईशान्येचा जो वेद आहे तो नैऋत्यकडून लागतो, तो समसप्तक असतो. बरोबर. कळलं? हो. त्याच्यानंतर त्याचा एक भरणी नक्षत्रातून वेध लागतो, तो उत्तर ईशान्येकडून असतो. अच्छा, त्याच्या वेदांसाठी म्हणून त्या दिशा महत्वाच्या आहेत. Yes. कुठून त्याच्यानंतर कुठे? येतो कम्प्लीट. हा. त्याच्यानंतर खाली गेलं तर श्रवण नक्षत्रातून तो वेध लागतो कृत्तिकेला, ईशान्येला, तो वायव्य दिशेकडून लागतो. म्हणजे त्यावेळेला वेदकर्ता ग्रह हा पर्टिक्युलर एका दिशेतून वेध घेणार आहे आणि त्या वेदांचा परिणाम जो ग्रह असेल तो त्या जातकाला देऊन पुढे जाईल. बरोबर आहे. ग्रह काय तिथे थांबणार नाही. आता वेदकर्ता, त्याची व्याख्या अशी आहे, वेदकर्ता ग्रह हा कोण आहे? राहू आहे का, गुरु आहे का, शुक्र आहे का? मग वेदकर्ता जर ग्रह समजा शुक्र आहे आणि तो ईशान्य दिशेला वेद करतो, त्या ठिकाणी ईशान्य दिशेचा आरंभ धनु नवमाशातून सुरू होतो आणि तो समाप्ती मीन नवमाशाला होते. तो पर्टिक्युलर कृत्तिका नक्षत्र. बरोबर आहे. पण त्या ठिकाणी श्रवण नक्षत्राचा पहिलं चरण जो आहे ते दुसऱ्या चरणाला वेध लावणार आहे. तर त्यावेळेला वेदकर्ता ग्रह हा प्रथम चरणातून दुसऱ्या चरणामध्ये वेध लावणार असेल तर तो मकर नवमास असतो. म्हणजे पहिल्याला चौथा, चौथ्याला पहिला, दुसऱ्याला तिसरा आणि दुसऱ्याला तिसरा. बरोबर. तिथे तुम्हाला जर समजा अनुराधा नक्षत्र असेल, वेदकर्ता ग्रह जर अनुराधा नक्षत्रातून वेध लावत असेल तर त्याला उजवा वेध जो आहे तो विशाखाला लागेल. त्याच्यानंतर समसप्तक वेध जो आहे तो आश्लेषाला लागेल. पण वेदकर्ता ग्रह हा नैऋत्येकडून वेध घेणार आहे आणि ग्रह कुठे बसलाय तर पूर्व आग्नेयला. आश्लेषा नक्षत्र पूर्व आग्नेयला येतं. मग त्याची नाडी अमृत जरी असली तर तो नाडीचा विचार आपण नाडी कुंडली बद्दल करणार आहोत, तो आता करता येणार नाही. बरोबर. कळलं सर. थँक्यू. ओके, थँक्यू. नेक्स्ट आहे कोणाला विचारायचं? सर सर, विचारू प्रश्न? हा, बोला ना. हा, नमस्कार सर. आपण आत्ताची जी कुंडली पाहिली त्याच्यामध्ये आपण चंद्र मला वाटतं भूपांश मध्ये आणि मंगळ नृपांश मध्ये असं सांगितलं. तर भूपांश आणि नृपांश मध्ये काय फरक आहे? कारण भूप म्हणजे पण राजाच आहे ना. हो, भूप आणि नृप राजा. आता तो राजा जो आहे तो ज्येष्ठातला आहे आणि एक राजा जो आहे तो अश्विनीतला, अनुराधातला आहे. बरोबर. आता भूप म्हणजे राजा जो आहे तर असं सांगितलेलं आहे की ज्या राजाची नेमणूक केली जाते आणि जो राजा लढून निर्माण होतो अच्छा, तो नृप आहे. अच्छा. हा हा. भूप म्हणजे विराजमान होणे असं आहे. ओके. आणि लढून तो विजय मिळवतो, विजय संपादन करतो. त्या ठिकाणी तिथे शिव लग्न आहे, शिव नवमाश आहे. तर शिव नवमाश हा स्वकष्टाचा मिळवलेला जो श्रेय आहे त्याच्यातून झालेला राजा आहे. आणि भूप हा लोकांनी बनवलेला, कारण तो गुरुची रास आहे ना तिकडे, गुरुचा जो नाव म्हणून. कोण बोलताय आपण? मी अमृता तांबे. कोण? अमृता तांबे. ठीक आहे, ओके, नो प्रॉब्लेम. थँक्यू सर. थँक्यू. आणखी सर मी विचारू? मी आठले बोला. बोलतो की आता आपण बेसिक मध्ये आता असं सांगितलं की मूळ कुंडली आणि त्याचा नवमांश हे बघताना आणि सर्वतोभद्रमध्ये नवमांश, तर याच्यात असं समजलं की सर्वतोभद्र चक्राच्या वेळीच फक्त नवमांशांची जी सूक्ष्मांश आहेत त्यांचा विचार होतो. म्हणजे एरवी नुसती नवमांश बघताना तिथे सूक्ष्मांशांचा विचार होईल की नाही होणार असं हे कळलं नाही तेवढं नीट. सांगतो सगळं सांगणार, तुम्ही काही चिंता करू नका.
असं थँक्यू आहे सर. असं आहे की ज्या वेळेला आपण पारंपरिक शिकलो, मी पण शिकलो, तुम्ही पण शिकलो, बरोबर आहे की नाही? हो सर. ज्यांच्याकडे आपण शिकलो त्यांना सूक्ष्मांशाचं ज्ञान होतं का सर्वतोभद्र चक्राचं ज्ञान होतं का? तर त्यांनी आपल्याला सूक्ष्मांश सांगितले असते. ओके, हा सर. ओके सर. बरोबर आहे की नाही? हो आता हो. आम्ही ज्यांच्याकडे शिकलो, मी काय नाव सांगत नाही, त्यांनी हा सर. आम्हाला ही सगळी नावं लिहून दिली. हा सर. ही नावं घ्या आणि घरी जा. पण त्यांनी असं सांगितलं नाही की ही नावं कुठून जन्माला आली, त्याचा उपयोग हा. कुठे करायचा असतो. म्हणजे भाजीवाल्याकडून भाजी घ्यायची, मग ती हो सर. शिजवा नाही तर तळा. हा सर. Got it? हो सर. ती फक्त नावं लिहून दिलं, म्हणजे परिचय, म्हणजे हो जस्ट ह्या स्टेशनची नावं ही. हो सर. आणि आम्ही आपले अनाडी लोक होतो, आम्ही लिहून घेतली नावं. येस सर. त्यांना विचारलं ही नावं काय उपयोग आहे? नाही, ते तुमचं काम नाही हो, ते तुम्हाला येणार नाही. हा हा. आता असं बोलल्यानंतर आम्ही गप्प बसलो, कारण ते शेवटी आमचे मास्टर आहेत. हो सर. आता आम्हाला येणारच नाही तर मग आम्ही काय करणार? हा सर. काही लोकांचा उद्देश होतो तुम्हाला कळणारच नाही, तर मी असं हा हा. म्हणणार नाही की तुम्हाला कळणार नाही म्हणून. हो सर. आता तुम्ही जे प्रश्न विचारला त्याला मी उत्तर देतोय, तुम्हाला समजवतोय. हा माझं हो सर. कर्तव्य आहे, इट्स माय हो ड्युटी, सर. हो हो. आहे की नाही? हो सर. मग अशा वेळेला जे आपण प्राथमिक जेव्हा कुंडली जी पाहतो हो सर. त्यावेळेला फक्त 12 स्थानं असतात. हो सर. त्याच्यामध्ये सगळे ग्रह नवमांश लिहिलेले असतात, हो. पण तो कुठून आलाय त्याची आपल्याला इन्फॉर्मेशन नसते. हा सर. जसं आता इथे सगळे मंडळी जी जमलेली आहेत ती भिन्न भिन्न ठिकाणाहून आलेली आहेत. मी काही हो त्यांना सर. विचारलं नाही की तुम्ही कुठून आलात, तुम्ही कुठून आलात, तुम्ही कुठून आलात, पण प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणाहून आलाय. कोण नागपूरहून आहे, कोण विदर्भातून आहे, कोण अमरावतीतून आहे, कोण आणखी कुठून आहे, कोण पुण्याहून आहे, कोण नाशिकवरून आहे, येस सर. यवतमाळहून आहे, असे आलेले आहेत. मग आता हो ते सर. दुरून आलेले आहेत, तसे हे ग्रह जे आहेत ते कुठून आले आहेत, म्हणजे कुठल्या राशीतून आले आहेत, हा सर. बरोबर आहे, कुठल्या हो हो. नक्षत्रातून आलेले आहेत, येस सर. त्याचं परिवर्तन आपल्याला सूक्ष्म अंशामध्ये झालेलं आहे. हा सर. दुधाचे अनेक प्रकार असतात, पण दूध एकच असतं. हो सर. मग दुधापासून आईस्क्रीम पण बनवतो, गुलाबजाम म्हणजे रसगुल्ला ह्या पण बनवतो, राजभोग पण बनवतो, हो सर. आणि इत्यादी दुधाचे पदार्थ पण बनवतो, पण मूळ हो आहे दूध. तसे ही हो सर. कुंडली आहे. ही कुंडली जेव्हा तुम्ही पूर्णपणे तयार करता तर हो सर. आपल्या विद्यार्थ्याला पूर्ण कळलं पाहिजे की ही कुंडली जेव्हा निर्माण झाली तर हा ग्रह इथे मांडला गेला, त्याचं येणं कुठून झालं. हा सर. नाहीतर तुम्हाला काहीच कळणार नाही, मी फक्त बडबड करत राहीन आणि तुम्ही आपलं निघून जाल, मग दुसऱ्या क्लासला परत याल, परत शिकलं की परत जाल. पण नवमांश कुंडली पर्टिक्युलर हा नवमांश जन्माला आला आणि तो कुठल्या दिशेला विराजमान झाला हो सर. आणि तो आकाशामध्ये कुठे होता त्यावेळेला तो हो सर. कुठून चालला होता, आणि तो बरोबर. जेव्हा जन्म होतो त्यावेळेला ती कुंडली स्टॉप झाली तिथे, आणि हो मग सर. त्याचं गोचर सुरू झालं. फ्रॉम हो फर्स्ट मिनिट गोचर सुरू होतं आपल्या जीवनामध्ये, नेक्स्ट हो फर्स्ट मिनिट, हो सर. पहिल्या मिनिटाला बरोबर. म्हणजे सुरू होतं. मग आपण मोठे होतो, 4 वर्षाचे होतो, 10 वर्षाचे होतो, 20 वर्ष. मग ज्या वेळेला आपल्याला काही समस्या येतात तेव्हा आपण ज्योतिषाकडे जातो, तेव्हा बरोबर काय, सर. मग त्या ज्योतिषाला ही पत्रिका वाचता आली पाहिजे. येस सर. जर त्यांनी ती पत्रिका वाचली नाही तर तो काय म्हणेल की मी काय करू, हे काय, हे काही नसतं असं. ते सरळ सांगते मग हे असं काही नसतं, बरोबर कारण सर. ते त्याला माहिती नाहीये. येस सर. कळलं का? थँक्यू. मग त्याला जे माहिती नाही म्हणून तो सांगतो हे काही नसतं. बरोबर. हा पार्ट आहे. म्हणून येस सर. त्या ठिकाणी तुम्हाला कळणं, माझी इच्छा आहे की महत्वाचं. तुम्हा सर्वांना चांगलं कळावं येस सर. आणि ही विद्या परंपरेने पुढे न्यावी, तुम्ही इतरांना शिकवावं, तुम्ही सल्ला द्यावा, पण तुम्हाला इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट आहे. येस सर. आणि ती जर नसेल तर तुम्ही काहीच पुढे हालचाल करू शकणार नाही. आपण काय केलंय, जुमा ज्योतिष शिकलोय आणि त्याच्यामध्ये वाचस्पती डिग्री लावून घेतलेली आहे, शास्त्रीय परीक्षा, ह्याला काहीही बेस नाहीये. शास्त्रीय येस परीक्षा सर. इज नॉट रेकग्नाइज बाय एनी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र और एनी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. कोणीही येस सर. रेकमेंडेशन आहे, त्याचं कुठलीही पदवी
नाही. असं. पदवी म्हणजे डिग्री, बरोबर आहे. हो सर. पण शास्त्रीय परीक्षेवरती उपजीविका करणारे, मी स्पष्ट सांगतो तुम्हाला, शास्त्रीय परीक्षेवरती उपजीविका करणारे हजारो लोक आहेत. येस त्याला सर. मी काय करू? पण विद्यार्थ्याला हो. वाटतं मी शास्त्री झालो, मग हा सब्जेक्ट त्यांना मी तिथे लाईफ मेंबर आहे, मी असं. सांगितलं हा सब्जेक्ट घ्या. एवढं कोण शिकवणार हो, काय गरज आहे? वा, म्हणजे लग्न करताना मंगलाष्टकाची जरूरत नाही आहे का? हा, बरोबर सर. पुरोहितांची जवळ जरूरत नाही, गरज नाही. हा, हो सर. येस सर. मग ताजिक शिकवायचं. ताजिक मध्ये ते 2 योग आहेत ना, हो सर. इत्तिफात योग आहेत, ते 2 शिकवायचं. आणि मी ताजिक शिकलो अशी बाजारात जाऊन ओळख मारायची. कळलं? हो सर. हे असे तऱ्हेचे लोक असतात. येस सर. मी हे स्पष्टीकरण करून सांगतो तुम्हाला. मी शास्त्रीय परीक्षा म्हणजे परिपूर्ण नाही. त्यांना येस सांगितलं सर. हा विषय ठेवा. हा, देशमुख बरोबर. मॅडम बोला. हॅलो हा, बोला सर, बोला. नमस्कार. नमस्ते. सर, धारकाश कुंडली बद्दल प्रश्न आहे. आता ना तुम्ही सांगितलेलं ऐकायला येते ना सर? येते. हॅलो. हा हा, सर, येते. आता सांगितलेलं राहू केतू हे जर मित्र किंवा अधिमित्र मध्ये असतील तर पत्रिकेसाठी ते फलदायी आहेत. तसेच गोचर मध्ये जर ते मित्र आणि अधिमित्र मधूनच पसार होत असतील, म्हणजे गोचर करत असतील, तर ते अधिक फलदायी होतील, राईट? सर, आता ना माझा प्रश्न असा आहे, जर इथे मी या पत्रिकेत धारकांश कुंडलीमध्ये गुरु हा विपद तारामध्ये आहे, ठीक आहे सर, हा गुरु पूर्ण पत्रिकेसाठी विपद तारामध्येच आहे, तर तो हा गुरु अशुभच असेल ना सर? आणि एक मिनिट त्याचं बेटा, गोचर. एक हा एक मिनिट सांगतो. मी हा पुन्हा सांगतो. तारा हा चक्र इज ओनली लिमिटेड, पूर्ण सर्वतोभद्र चक्र नाही. इट्स अ पार्ट ऑफ सर्वतोभद्र चक्र. तारा चक्र हा जो भाग आहे, हा हा फक्त तारा चक्रासाठीच वापरलाय. ज्यांना पूर्ण कुंडली वाचायची नाही, त्यांना फक्त तारा चक्रावरून काही काही लोकांची मास्टरी आहे त्याच्यामध्ये, आणि ते सत्य आहे. म्हणजे हा, ते चुकीचं आहे सर असं नाही. पण सर सांगतो सर आता मी हा हा तुझ्या प्रश्नावरती येतो. असं हा आहे बेटा, की जर समजा एखादा राहू सारखा ग्रह जर तारा चक्रामध्ये मित्र अधिमित्रामध्ये भ्रमण करीत असेल गोचरीचा, हा तर त्याला त्या राहू केतू पासून पण चांगले लोक सोबत भेटतील. पण त्यांचे कॅरेक्टर्स कसे असतील तर राहू केतू प्रमाणे असतील. सर कळलं? सर जर सर पण समजा हा ऐक हा 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 जर हा हा समजा वधमध्ये जन्माच्या वेळेला राहू आला असेल, हा तर त्यावेळेला राहू हा वधमध्ये परमिटेड नाही. तो हा अशी काही विल्हेवाट लावेल ताराचक्रामध्ये की तुम्हाला हा ते कळणार नाही. कळलं? म्हणजे सर, तो राहूचं वधमध्ये गोचर मग कुठल्याही राशीमधून होत असेल, कुठल्याही तारामधून होत असेल, त्याचा रिझल्ट निगेटिव्हच येणार, राईट? नाही, एक मिनिट परत सांगतो. हा ताराचक्र जर तुम्ही अभ्यास करत असाल तर त्याचा जो भाग आहे तो भिन्न आहे. वाईटच येईल का चांगलंच येईल असं नाही. तो कुठल्या स्लॉट मधून प्ले करतोय गोचरीचा. पण हा हा मुळामध्ये जर राहू प्रत्यरीमध्ये जन्माच्या वेळेला असेल, हा मुळात वाक्य हा व्यवस्थित ऐक नाही, हा 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 जन्माच्या वेळेला जर राहू प्रत्यरीमध्ये असेल हा तर तुम्ही कितीही आटापिटा केला हा तरी सुद्धा त्याच्यामध्ये बदल होणार नाही. आता आपण ठीक आहे थोडंसं आणखी सर. पुढे जाऊया. एक मिनिट, आता पुढे हा जाऊया. हा आता ताराचक्रामध्ये वयाच्या 21व्या वर्षी हा जर समजा तिथे प्रत्यरीमध्ये राहू मूळचा आलेला आहे, हा तर ताराचक्रामधून काय शोधायचं असतं? तर ताराचक्रामधून वयाचं 21वं वर्ष हा जातकाच्या जीवनामध्ये हा 240 दिवस हे हानिकारक जातील, हे ताराचक्रावरून सांगायचं असतं. तेव्हा तुम्ही सूर्याचं नक्षत्रबिंदू, चंद्राचं नक्षत्रबिंदू याचं काहीही आधार घेता येणार नाही. कारण का ही कुंडली जी आहे ही वयासाठीच वापरली जाते.
तारा चक्राची कुंडली ही वयासाठीच वापरली जाते असं म्हणणं आहे ना तुमचं सर? ठीक आहे Yes. सर, मी तुम्ही जे सांगितलं ना त्याच्यावरती मी पहिल्यांदाच हे ताराचक्र करते आणि आता प्रॅक्टिस घ्यायचं चालू करेन. म्हणजे काही माझे अनुभव असतील ना सर, मी तुम्हाला प्रश्न विचारेन. बरं. ठीक आहे, थँक्यू सर. आहे आणखी आहे मटेरियल आहे. हे करू सर नका. तारा श्रीकांत, चक्र चंद्रावरून आपण वापरलं ना जन्मसंपत डे वाईज 24 तासाचं जे तुम्ही सांगितलं ना सर, तो इफेक्ट भेटतो. पण जेव्हा आपण हे तारा धारकांश कुंडली वाचली आणि जसं आता तुम्ही राहू आणि केतू बद्दल सांगितलं मित्र तारामध्ये आणि त्याचं गोचर वगैरे जे तुम्ही एक्सप्लेन केलं ना, तसं सर सूर्यादी सर्वच ग्रह येतील ना सर? मग त्याच्यासाठी प्रॅक्टिस लागेल ना सर? मी प्रॅक्टिस ऐक तर घेते. 2 मिनिटं. अरे हा मी सांगतो ते ऐका तर तुम्ही. हा बोला सर. यदा कदाचित जातकाच्या त्या वयामध्ये वेद करता ग्रह हा ताराचक्रामधून जर त्या राहूच्या कडून वेध घेणार असेल आणि तिथे विपत किंवा वध हे ताराचक्र असेल आणि त्याचं ते वय असेल, तर पर्टिक्युलर त्या वयाला एखादा ग्रह वेध घेणार असेल आणि तो पण राहू केतू शनी असे हे 3 ग्रह आहेत, इत्यादी ग्रह नाही. कारण का की ते दीर्घ मुदतीचे ग्रह आहेत. तर त्यावेळेला तुम्हाला फलादेशासाठी ताराचक्राचा वापर करायला हवा. ठीक आहे सर, ठीक आहे. मी लिहून घेते आणि मी प्रॅक्टिस मध्ये मी तुम्हाला उत्तर देईन सर, मला काय सगळ्यांनी अनुभव लिहून भेटले. घेतलं का? सगळे ऐकतायत का व्यवस्थित का पळालं? ऐकतायत सर, सगळे ऐकतायत. हो सर. म्हणजे तिथे ताराचक्राचे जे आता आपण ओळख करून देतोय असं म्हणूया. सर तर आता ताराचक्र बोला. नाही बोला ना. आता मला नाही, काय म्हणायचं, आपल्याकडे खूप म्हणजे मी सगळ्यांच्या वतीने तुम्हाला रिक्वेस्ट करते, तुम्ही छानच, आम्ही तर तिसऱ्यांदा करतोय, पण आपल्याकडे ह्या क्लाससाठी बहुतांशी लोक नवे आहेत. तर आता आपण आज नवमांश म्हणजे ही कुंडली मांडली, मग त्याच्यावरनं सूक्ष्मांश मांडले, तर आपण असं थोडं थोडं जाऊया असं मला वाटतं. कारण मग हे जे नवीन लोक आहे ना त्यांचा फ्लो तुटतो. तर आता आपली ही धनु लग्नाची पत्रिका आहे मान्य आहे, हा, आणि मग ती वृश्चिक नवमांशापासून सुरू झाली. मग ते लग्न जसं उग्र अंशामध्ये आलं, त्याच्यात केतू आहे, तो नीच अंशामध्ये आलं, तर मग त्याचं फलित करताना, कारण आपण इथे काय म्हणतोय की ही सर्वतोभद्र कुंडली हे 8-10 कुंडल्यांची मिळून आहे ना, तर आपण म्हणजे सूक्ष्मांशाचा फलादेश देताना फक्त सूक्ष्मांशाच्याच अनुसरून द्यायचा, तिथं मिक्स नाही करायचं हे सूर्यचंद्र बिंदू किंवा काय. ऐका 2 मिनिट बर मॅडम, आता जे ताराचक्राचा विचार चालू आहे ना, हो हा असा आहे की हाऊ टू मेक होरोस्कोप. हा बरोबर आहे ना. हाऊ टू रीड होरोस्कोप अजून चालू झालेलंच नाहीये. नाही झालं बरोबर आहे ना. आपण आधी त्या सूक्ष्मांशाचा विचार केला ना, म्हणून मी म्हंटल ठीक आहे, मग चालेल, सांगा. आणि आता हाऊ टू मेक होरोस्कोप जगाला ताराचक्र कसं बनवायचं बरोबर आहे. ह्याचं पूर्ण बघा, आपल्या प्रिंटेड पत्रिकेमध्ये सुद्धा ताराचक्र येते, येतं ते ना. प्रिंटेड असतं. हो जोपर्यंत तुम्ही शिकला नाही तोपर्यंत त्याचं वाचन होणार नाही. नाही होणार. असे अनेक पानं असतात अनेक पुस्तकामध्ये की ज्याचा आपल्याला अभ्यास नसतो, नंतर आपण पान पुढे पुढे सरकवतो, बरं, ठीक आहे. नाही का? पण आता ताराचक्र हे कसं बनवायचं, ताराचक्राची निर्मिती कशी होते आणि ताराचक्राचा फलादेश कसा होतो, बरोबर आहे. नवमांशाचा तर आपण सूक्ष्मांश घेणारच आहोत, त्यात काय बात आहे. पण नवमांश कसे बनवले आपण, त्याच्यामध्ये जेव्हा विराजमान असणारे नवमांश हे कोणत्या दिशेला आहेत ते तर बघावंच लागेल. तर त्याला वेध करता ग्रह कोण आहे ते नंतर आहे. पण त्याला कुठून वेध, जसं मगाशी त्यांनी विचारलं की ईशान्य दिशेला एखादा ग्रह आहे, मग त्याला वेध कुठून लागेल, तर नैऋत्येकडून, ईशान्येकडून आणि वायव्येकडून त्याचा वेध लागेल. तो त्याचा चार्ट पाठवलेला आहे मी. मग त्या दिशा आपल्याला ह्याच्यासाठी बघायच्या आहे ना, की ते वेध लागताना आपण असं सांगू शकतो की ह्या दिशेने, कारण तो ग्रह जाणार म्हणून तिकडनं वेध लागेल. मग त्यावेळेस आपण आपल्याला तुम्ही ते हे पण दिलेत ना नावं किंवा त्या तिथी वगैरे, तर ते पण आपल्याला असं सगळं, पण तो हा खूप जरा पुढचा पार्ट येईल ना, की नाही? ऐका काही सुद्धा असं आहे, मॅडम सांगतो. आता दरवेळेला एकाच ग्रहाला तिघांकडून वेध लागेल का, हा पहिला प्रश्न आहे. एका ग्रहाला तिन्ही क्षेत्रातून वेध लागेल का? पण जर एखादा ग्रह नैऋत्येकडून ईशान्येला वेध लावत असेल
हो, तर नैऋत्य. तो नैऋत्येकडून येणारा वेद जो आहे तो हं, निश्चित त्याच्या जीवनामध्ये क्रांतिकारक असेल. yes. हं, मग एखादा बाण मारणारा मनुष्य कुठून मारतोय? तो रामबाण आहे का? हं, हं, हं. का तो साधा बाण आहे का? म्हणून नैऋत्य दिशेकडून विशाखा नक्षत्र, अनुराधा नक्षत्र ही नैऋत्येला आहेत. मग पश्चिम नैऋत्य, दक्षिण नैऋत्येला तिथून वेद करता ग्रह हा वेद घेत असेल हं, तर हं. तो गुप्त वेद आहे. बरोबर. वायव्येला वायव्येकडून जर एखादा वेद घेत असेल हं, तर हं, त्या ठिकाणी वायव्येचे दोन प्रकार आहेत. हं, एक आहे मघा आणि दुसरा आहे अश्लेषा. हं, त्यामध्ये जर ग्रह असतील तर मग त्या ठिकाणी श्रवण आणि इथून जर वेद करता वेद घेत असेल हं, तर हं, त्या ठिकाणी तो शत्रूचा वेद आहे. वायव्य दिशा ही शत्रूंची आहे, हं, हं, कष्टाची आहे. हं, हं. आणि जर एखादा ग्रह ईशान्येकडून नैऋत्येला किंवा वायव्येला किंवा उत्तर वायव्येला असा जर वेध घेत उत्तर ईशान्येला घेत असेल तर तो हिताचा आहे, म्हणजे आर्थिक आहे. म्हणून दरवेळेला एका ग्रहावरती तिन्ही दिशेकडून वेध लागतील याचा कुठलाही संबंध नाही. बरोबर आहे. समजते. कळलं? मला आता असं हे जे मला काय हा? वाटलं की नाही, मी तर आता जवळजवळ दुसरी किंवा तिसरी, पण आपल्याकडे मी अशा अर्थाने म्हटले की काही काही खूपच म्हणजे अगदी नवीन लोक आलेत ना, म्हणजे त्यांना खूप असं हे नको व्हायला म्हणून मी फक्त असं उल्लेख केला, बाकी काही काही नाही. हरकत नाही, नो नो त्यानुसार प्रॉब्लेम. पण आणि त्यांना हाऊ टू मेक हॉरोस्कोप जर नाही हा, शिकवले, बरोबर आहे, बरोबर आहे. हा, ताराचक्र बनवायचं कसं जर हा, त्यांनी ते तर आहेच आहे, बरोबर आहे. हा तर चंद्र हा पहिला नक्षत्र घ्यायचं, त्याच्यानंतर जन्म, संपत, विपत, क्षेम, प्रत्यरी, साधक, वध, मित्र, अधिमित्र. आता ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीचं लग्न, विवाह हा जर प्रत्यरीमध्ये झाला, नाही चालणार ना. हा मला तेच म्हणायचं की फलादेश काय, तर बऱ्याच वेळेला अनेक लोकांचे विवाह हम्म, हे प्रत्यरीमध्ये होतात. हम्म. कळलं? चुकलं ना मग सुरुवात. आता जर संपत मध्ये विवाह झाला तर चांगलं आहे. चांगलं आहे. मग हा. आता पूर्वीचे लोक जेव्हा वयाच्या 16 वर्षी 18 वर्षी जेव्हा विवाह करायचे त्याला ते विवाह संपत मध्ये करायचे. कारण का? कारण का की संपतची महादशा चालू असेल तर. हम्म. कळलं? छान छान कळतंय ना. नाही, मला तर कळतच आहे हो. मी फक्त असं तुम्हाला मध्ये नाही का, हरकत नाही. नो नो मला नो असं नो नो वाटलं प्रॉब्लेम. की म्हणजे हे नवीन लोकांना म्हणजे आपण जरी हाऊ टू मेक, यांना पण कळलं पाहिजे सगळ्यांना. तेच 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 बरोबर कळूया. आहे. कारण तर का बोल ताराचक्र हा. त्यामुळं त्यांना नंतर अजून जास्त म्हणजे समजा एका दमात नाही समजा कळालं तर ऐकून कळेल. हा, ठीक आहे, कारण की ओके. पुढे जाणारच आहोत ना आपण. जाणार ना. आता हीच पत्रिका आपल्याला एक सगळ्या पद्धतीने घ्यायला भरपूर क्लासेस लागणार आहेत. Yes. म्हणून तर सर्वतोपरी चक्र. हा, बोला हा बोला. एक बोला. विचारू सर. हा सर बोला. मग आपण जर का एखादं लग्न ठरलं असेल तर त्यांना आपण मुहूर्त पण असं सांगू शकतो ना की तुम्ही त्या म्हणजे जी काही सपोज विपतची हे आहे ती टाळून जर पुढे गेले मग क्षेम मध्ये जर केलं तर जास्ती चांगलं होईल असं बरं. आपण सजेस्ट Yes. करू शकतो का? सांगतो. बऱ्याच वेळेला आता जे लोक उपस्थित आहेत त्यांनी जर स्वतःच्या महादशा काढल्या, सांगतो नियम सांगतो तुम्हाला ताराचक्राचे, आणि जन्माच्या वेळेला जी महादशा लागते ती तर निश्चित आहे, बरोबर आहे. जर एखादी जन्म महादशा ही जर कमी अंशाच्या पोर्शनची असेल, म्हणजे केतू, मंगळ ह्या हम्म. कमी वर्षाच्या आहेत ना, बरोबर आहे ना, हो रवी ह्या कमी वर्षाच्या आहेत, हो त्याच्यामध्ये जन्म झाला हा तर त्याचा विवाह हा विपत मध्येच होतो. बघा तुम्ही. अच्छा. हम्म. कळलं? बघा दुसरा भाग असा मॅडम की जर समजा आरंभी झाला असेल तरी हा सुद्धा तो विपत मध्ये होणार. तो हा जर निसट्टा असेल तर कदाचित तो प्रत्यरीमध्ये होणार. अच्छा. हा म्हणजे त्यावेळेला सुद्धा तुम्हाला ते 4 चरण आहेत ना एका नक्षत्राचे. हो हो मग आता समजा गुरुचं नक्षत्र आहे जन्मामध्ये, ओके ऍग्री, हा 16 वर्षाची दशा आहे हा आणि पहिल्या चरणामध्ये जातकाचा जन्म झाला. हा
तर उर्वरित दशा यथाकालाची त्याच्या नशिबामध्ये 13 वर्षाची असेल हो आणि 10 वर्षाची दशा जी आहे ती शनीची आली नंतर, हो हो मग ती संपत मध्ये असेल. हो मग 13 आणि 10 23व्या वर्षी जर लग्न झालं असेल तर संपत मध्ये त्याचा विवाह होईल. हो कळलं? हो हो मग अशी पण कल्पना तुम्हाला लावली पाहिजे. कळलं. म्हणजे शिकण्यासाठी भरपूर साहित्य आहे, पण ते प्रॉपर आपल्या डोक्यात बसणं गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की केतू, रवी, मंगळ यांच्या छोट्या दशा आहेत, हा बरोबर. नाही का? आता त्याचे 4 भाग केले तर मग काय होणार? एका नक्षत्रामध्ये एका चरणामध्ये 1.5 वर्षाची दशा येईल हो किंवा 15 वर्षाची येईल. चंद्राची 10 वर्षाची आहे म्हणजे 2.5 वर्षाची येईल. बरोबर. जर चरण चरण हो बरोबर. चरण असं आहे. ओके. कळलं? मग सर हो हो विपत मध्ये जर लग्न जर झालं तर म्हणजे मग त्यांचं लग्नाचं काय प्रॉब्लेम येऊ शकतो का विपत मध्ये ते झालं तर? ते नशीब आहे. ते नशीब आहे दॅट यू कांट अवॉइड. तुम्ही त्याच्याबद्दल थांबवू शकत नाही, पण हे नशीब वाचायचं आहे आपलं. ओके. कळलं का? आता हो जसं की माझं धनिष्ठा नक्षत्र आहे म्हणजे मंगळाचं आहे, हो त्यात माझा 4थ चरणातला जन्म आहे म्हणजे तो नवमाश वृश्चिक आहे. हो त्याला दशा फक्त उपलब्ध 2 वर्षाची होती. मग त्या 2 वर्षाच्या किंवा 1.5 वर्षाच्या नंतर मला संपत लागलं, तर मंगळ नंतर दशा आली राहूची, बरोबर आहे की नाही? हो मग ती 18 वर्षाची होती. हो. मग माझं लग्न झालं त्यावेळेला गुरुची दशा होती, पण तिथे विपत होतं. विपत आलं मग तिकडे. कळलं? हो ओके. असे स्लॉटिंग असतात ते. म्हणून ताराचक्राचा बेस हा का असा घेतला एवढा मोठा? कारण त्याच्यामध्ये काहीतरी आहे. सर वरवर शिकू. बोला 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 सूर्यात बोला. नक्षत्र असेल, सूर्यात नक्षत्र बिंदू असेल आणि लग्नात शूल असेल आणि सप्तमामध्ये कंप जर बिंदू आला तर मग त्या लोकांचं लग्नाचं कसं असतं? म्हणजे विपद मध्ये लग्न. एक हा मिनिट एक मिनिट एक हा मिनिट. सूर्याचं नक्षत्र बिंदू ही कुंडली वाचते वेळी त्याचे जे काही बिंदू आहेत सूर्याचं नक्षत्राचे, त्याचा फलादेश भिन्न आहे. ते आयुष्यामध्ये कोणत्या वर्षी होतील, कोणता ग्रह तिथून वेध घेणार असेल, त्याच वेळेला त्या घटनांचा आपल्याला आढावा घ्यायचा असतो. ते ह्यामध्ये नाही घ्यायचा. अच्छा, म्हणजे हा विपतचा आणि ह्याचा काही संबंध येत काही नाही असा. संबंध नाही. आता तुम्ही हो विचारले म्हणून सांगतो. हा कंप जर समजा बिंदू सप्तम स्थानात आला हो आणि शूल बिंदू जर धनस्थानामध्ये आला, असं एक लग्न इमॅजिनेशन, स्थानामध्ये हा हा, तर त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये आंतरिक दुःख हे स्वतःबद्दल असेल, हा सारांश आहे. ओके. कळलं? पण म्हणजे पण ते विवाहाशी काही त्याचा संबंध नाही. नाही, त्यात काही काही काडी मात्र नाही. आणि तो कोणत्या ओके वर्षी ऑपरेट होणार आहे ओके. तो त्याचे नियम. ऑपरेट करणं म्हणजे गोचरीने म्हणता का? गोचरी म्हणजे आपण कसं आहे की त्याला सुद्धा वय वर्ष आहे, की तो ताराचक्राशिवाय तुम्हाला फाइंड आउट करताच येणार नाही. म्हणून ओके ताराचक्र हा बेस्ट पार्ट आहे की तुम्हाला वय वर्ष कसं काढणार तुम्ही. ओके. आता समजा मी तुम्हाला सूर्याचं नक्षत्र बिंदूची कुंडली शिकवली, हो बरोबर आहे, हो पण त्याचा अप्लाय कधी, घटना कधी, हे जर तुम्ही मला प्रतिप्रश्न केला तर माझं तोंड बंद होईल, कारण मला त्याचं ज्ञान नाही. कळलं का? मी उत्तर देऊ शकणार नाही. जसं केपी मध्ये होतं. केपी मध्ये उत्तर काय? ठोकून द्या, काय नाही, असंच होतं. हो तसं नाहीये. कळलं का? म्हणून पूर्णपणे ज्यावेळेला मी तुम्हाला समजा चंद्राचं नक्षत्र बिंदू सांगितले, हो तरी सुद्धा माझ्याकडे मटेरियल काय आहे, घटना कधी होईल, त्याकरता ताराचक्र मला आवश्यक आहे. त्याशिवाय मी तुम्हाला वय देऊ शकत नाही. त्या वयाचा जो काही स्लॉट आहे तो 1 वर्षाचा असेल. ते वय कुठल्या नक्षत्राशी संबंधित आहे, ते नक्षत्र
ते जे वय आहे 20वं वर्ष, 28वं, 60वं वर्ष, हे बिलॉंग टू विच फिक्स स्टार. त्याचा प्रतिसाद तर आपल्याला मिळणार. जर हो. तिथे ग्रह असेल किंवा ताराचक्र असेल तर त्याचा पण मिळेल. कळलं? ओके. मग पण मग वेदशास्त्र हे आहे. हा बोला पण बोला बोला. विपद जे आहे तर ते समजा आता एक 32-33व्या वर्षी वगैरे येत असेल आणि त्याच्यानंतरचा जो स्लॉट येत असेल समजा, तर तो अगदी 57 वर्ष वगैरे असा असू शकेल. तर मग Yes. ह्याचा सूर्यात नक्षत्र बिंदूशी काही संबंध येतो का, की जिथे काही कंप काही नाही काही नाही काही नाही. सूर्याचं नक्षत्र बिंदू हा एक वेगळी बॉडी आहे ओके. आणि त्या घटना पूर्वजन्माच्या कर्मानुसार जातकाच्या जीवनात घडणारच. त्याच्यामध्ये यू कॅन अवॉइड इट. बट चंद्राचं नक्षत्र बिंदू यू कॅन अवॉइड. कारण का की हे वर्तमान कर्म आहे आणि पूर्व कर्म आहे, याच्यामध्ये फरक आहे. मग वर्तमान त्याचा कर्म फलादेश कधी मिळतो असं मला विचारायचं. म्हणजे हे जे मी विचारलं ना, मी तेच सांगतो ना की हं. तो कोणत्या वर्षी ऍक्टिव्ह होणार आहे. आता सन्निपात नावाचा बिंदू आहे, विद्युन्मुख नावाचा बिंदू आहे, तो कोणत्या वर्षी ऍक्टिव्ह होणार आहे. हा, कळलं का? ते कसं ओळखायचं? म्हणजे आता ह्या वर्षी ऍक्टिव्ह होईल किंवा काय, तर कसं ओळखायचं तेच विचारते. ते तर शिकवणार आहे ना. आत्ताच मी सांगून कसं होणार मॅडम. ओके. मग कर्म नावाचा बिंदू चंद्राचं नक्षत्र बिंदू मध्ये कोणत्या वर्षी तुम्ही कुठल्या टाईपचं कर्म कराल, तुम्हाला कामधंदा कुठला करायला हवा, दॅट इज युअर, म्हणजे आत्ताचं वर्तमान कर्म आहे. हा. परत सांगतो मी ना, चंद्राचं नक्षत्र बिंदू आपलं प्रेझेंट जे काही कर्म आहे त्याला अनुसरून फलादेश आहे. तिथे राजबिंदू आहे, अभिषेक बिंदू आहे, हे सगळ्या गोष्टी आहेत. कळलं? पण सूर्याचं नक्षत्र बिंदू आपण पूर्वकर्मानुसार जे घेऊन आलेलो आहोत त्याचा भोग आपल्याला भोगावाच लागेल. देर इज नो कॉम्प्रोमाइज. जर तो अगोदर कळला तर त्यावेळेला तुम्ही सूचित होऊ शकता किंवा जागृत होऊ शकता की नाही बाबा आता मला थोडस थांबायला पाहिजे, कारण माझ्या ज्योतिषाने मला असं सांगितलेलं आहे की हे वर्ष तुझं हानिकारक आहे आणि ह्या वर्षी अमुक एक घटना होण्याची शक्यता आहे. आता तो सूर्याचं नक्षत्र बिंदू काढते वेळी तो अकॉर्डिंग टू नक्षत्रावरती अवलंबून आहे. तो सूर्याचं नक्षत्र सूर्यापासून होणारे बिंदू त्याचा कॅटलॉग पाठवलेला आहे मी. सूर्याचं नक्षत्र बिंदू फाइंड आउट करताना सूर्याचा मूळ आहे आधार आणि चंद्राचं नक्षत्र बिंदू काढताना चंद्राचा आधार आहे. हे आपण असेच ठरवू शकत नाही. ओके. फलादेश करते मी तुमच्यापाशी साहित्य हवं म्हणून सर्वतोभद्र चक्र जे आहे हे तुम्हाला थोड्या टप्प्याटप्प्याने शिकावं लागेल. पहिल्यांदा नवमाशाची ओळख करून घ्यावी लागेल की एखाद्या जातकाच्या जीवनामध्ये एखादा जर नवमांश शोभनांशामध्ये आलाय. कळलं? आता शोभनांश म्हणजे एक्झिबिट होणे, एखाद्या व्यक्तीची प्रचिती होणे किंवा लाईमलाईट येणे, दॅट इज कॉल्ड शोभनांश. आता तो जर ग्रह तिथे असेल तर त्या ग्रहापासून त्या जातकाला प्रसिद्धी प्राप्त होणार. ते कुठलं स्थान आहे, कुठली राशी आहे, कुठला ग्रह आहे, याचं सगळं गोळाबेरीज करून तुम्हाला फलादेश द्यायचा आहे. मग एखादा पापांश असेल तर तुम्हीच पापी होणार असं नाहीये. एखादी व्यक्ती तुमच्या विरुद्ध असे कटकारस्थानं करू शकेल, ती कोण असेल तिला शोधायचं आहे. ओके. कळलं? मग भयांश आहे तो कुंभ राशीतलं दुसरं चरण आहे. मग त्या ह्याच्यामध्ये तो मकर नवमाश, कुंभ नवमाश आहे. मग आपण म्हणतो कुंभेला कुंभ नवमासाला वा वा किती छान वर्गोत्तम झाला, पण सर्वतोभद्र चक्रामध्ये वा वा किती छान नाही. तिथे भयांश म्हणजे भयच आहे. त्या स्लॉट मध्ये जो ग्रह असेल, जो त्या स्थानाचा मालक असेल, तिथे सतत भीतीदायक घटना घडू शकतात आणि होतात. मग अशा आपण लोक पाहत नाही का, काही लोक भीतीने पिछाडलेले असतात. होतात ना सर. मग तो फलादेश आहे. म्हणून ताराचक्र हे तुम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणी समजणं
बनवणं गरजेचं आहे. म्हणून आज मी तुम्हाला ताराचक्र बनवायला शिकवलंय. कसं? तर पहिला चंद्र शोधायचा, चंद्रापासून ते नक्षत्र कुठलं असेल ते जन्मामध्ये लिहायचं, त्याच्या बाजूची सिक्वेन्स जी असेल ती अधिमित्रापर्यंत घेऊन जायची, ती तुम्हाला कोष्टकामध्ये दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्या खाली दुसरं नक्षत्र येईल, ते त्याच ग्रहाच्या संदर्भातील असेल, म्हणजे त्याचा स्वामी जे आपण विश्वोत्तरी दशेमध्ये पकडतो तो. पकड. ओके. कळलं? हो 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 सर, थँक्यू. सर बेंद्रे बोलतोय, विचारू का? बोला. तुम्ही आता ते मंगळाच्या नक्षत्राचं सांगितलं ना, की तुमचा जन्म चतुर्थ चरणात झालेला आहे धनिष्ठाच्या. तसं मी एक फिक्टिशियस उदाहरण घेतो. कोणाचं तर मंगळाचा अगदी सुरुवातीला जन्म झाला, तर जन्म नक्षत्र धनिष्ठाचा तर मंगळ येईल, म्हणजे 7 वर्ष, मग राहू 18 वर्ष, 25 वर्ष. तर विपद नक्षत्र 25-26व्या वर्षी त्याचं विपद तारा येईल. नाही, त्याचं जर लग्न करायचं असेल तर मग त्याला 41 वर्षापर्यंत थांबायला लागेल. विपद हे. पण त्यावेळेला बघा, आपण थांबू शकत नाही. बघा, एक तर पहिली गोष्ट म्हणजे सर असं आहे की ज्योतिषाला ताराचक्राची ओळख पाहिजे, नंबर 1. बरोबर. आपल्याकडे प्रपोजल आले, पत्रिका जमते का बघा, आपण त्याला काय सांगू? हो हो जमते, करून घ्या. पण आपल्याला ताराचक्र माहिती नाही, पण त्याचं ते कार्य होणारच आहे, तर त्याला तुम्ही आणि मी थांबवू शकणार नाही. बरं. नाही, त्याचं विपद मध्येच होईल, कारण 18 आणि 7 25 झाले आणि लग्नाचं वय नॉर्मली हल्ली 25च्या पुढे जातं. तर आता 100% कधी कधी उशिरा लग्न होणं फायदेशीर आहे, बरोबर. जर तो क्षेम मध्ये असेल, हो नाही का? हो ना. पण आता मंगळाचं जर असेल तर 18 आणि 7 25 आणि पुढे 16 41 वर्ष झाल्यानंतरच मग लग्न केलं तर मग विपद नाही होणार. पण ते प्रॅक्टिकली अशक्य आहे म्हणजे. शक्य नाही. ज्या घटना ज्या वेळेला व्हायच्या असतात त्या होतात. बरोबर. ओके, एवढंच विचारायचं होतं. थँक्यू. आता कसं आहे की वैवाहिक जीवन आमची एक कार्यशाळा आम्ही घेतलेली होती, त्याचं युट्यूबला साधारणतः 15 व्हिडिओ आहेत, त्याच्यावरती इन डिटेल पूर्णपणे. त्याच्यात ह्याचे रेफरन्सेस आहेत का असे या हो, आहे ना. ताराचक्राचे? हो सगळं. बरं, चालेल, मी बघीन ते. सगळं म्हणजे वैवाहिक जीवन ह्याच्यावरती पूर्णपणे 12 ते 15 लेक्चर्स उपलब्ध आहेत 1.5 तासाचे. बरं, चालेल सर, थँक्यू. सर एक विचारू? हा बोला. नमस्कार सर. आपण जे 3, 5, 7 हे म्हणजे काय विपद, प्रत्यरी आणि वध ही नक्षत्र, तर आपण सांगत होतात की आपला ज्या नक्षत्रात चंद्र आहे त्याच्यापासून जर आपल्याला 3, 5, 7 ह्या नक्षत्रामध्ये चंद्र असलेली व्यक्तीशी आपलं जमणार नाही, तर मग आपण एखादे विवाहाच्या वेळेच्या पत्रिका जुळवताना पण असं पाहिलं पाहिजे का? सांगतो. तुमच्या प्रश्नाचं एकदम चांगलं उत्तर देतो. तुम्ही जेव्हा जे कुटचक्र पाहतो आपण, त्याच्यामध्ये तारा मैत्री आहे का दिलेलं असतं बघा. अच्छा. तीच असते. अच्छा. तारा मैत्री जी आहे ना, मग तारा म्हणजे कोण? तर नक्षत्र. अच्छा. जो स्वयं प्रकाशित आहे, त्याची मैत्री असणं अत्यंत गरजेचं आहे, नाही तर गुण कमी होतात. बरोबर. नाडी दोष असेल तर 8 गुण कमी होतात. मग ते 1 2 3 4 5 6 7 8 असे गुण आहे, बुकुट आहे, तारा आहे, ग्रहमैत्री आहे का? आता ग्रहमैत्री म्हणजे उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला की एखादा राशीस्वामी मंगळ आहे आणि एखाद्याचा राशीस्वामी बुध आहे, तर ती ग्रहमैत्री होणार नाही, कारण ते दोघंही वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत. मंगळ तापट आहे, बुधाचं जमणार नाही, मग तिथे भौतिक वाद होणार. मग मंगळ आणि गुरु मित्र आहेत तर त्यांची मैत्री जमेल. मित्र आणि शत्रू याच्यातला फरक जो आहे तो असा आहे. हे जे काही सगळं तुम्हाला यूज करायचं आहे, तर त्या ठिकाणी सर्वतोपरी चक्र शिकताना पेशन्स पाहिजे, अदरवाईज काही होणार नाही. आपण काय होतो की इन डिटेल्स मध्ये अभ्यास करत नाही, हे आपलं दुःख आहे, आणि शिकवत नाही. बरोबर. कुंडाळतात फक्त आपल्याला, आणि मग काय सांगतात, हा इथे असेल तर असा होईल, तो तिथे असेल तर तसा होईल. आता मी चालू करणार आहे क्लास एक नवीन, त्यावेळेला या.
जगातलं अतिशय उत्तम पारंपरिक ज्योतिष शिकवणार आहे. अच्छा. उत्तम. तर असं माझं विधी लिखित पण उत्तमच आहे. हो, छान आहे विधी लिखित. ओके, थँक्यू सर. थँक्यू. बोला नेक्स्ट. नमस्कार सर, जोशी नमस्ते. बोलतोय. हा बोला. तर राहू इथं प्रत्यरी नक्षत्रामध्ये बसलेला आहे कुंडलीमध्ये, षष्ठ स्थानामध्ये. तर साधारणतः 3 वर्षापूर्वी त्याचं भ्रमण होऊन गेलं असते षष्ठ स्थानातनं ह्या जातकाच्या कुंडलीमध्ये. तर मग त्याचा काय फलादेश येऊ शकतो त्याचा? बघा आता तो पहिली गोष्ट म्हणजे कोणत्या स्थानात आहे, कोणत्या वयाला आहे, बरोबर आहे. त्या ठिकाणी वय दिलं हे केलं असेल बघा. रोहिणी वयाची नोंद, नक्षत्रामध्ये आहे तो. हा नाही वय नोंद केलेली आहे. पहिलं वय 14 आहे सर. हा मग आता 14व्या वर्षी जर त्या ठिकाणी ताराचक्रामध्ये राहू जात असेल तर राहूचा बदल हा 18 वर्षांनी येतो त्या नक्षत्रामध्ये. हो 14 आणि बरोबर. 18 की झाले 32. हो. मग 32व्या वर्षी पण तिथे आहे का तो बघा. एक मिनिट. तर राहू प्रत्यरीमध्ये 16, 43, 70 आहे वय. 16, 43 आणि 70. 70 प्रत्येरीमध्ये. हा हो प्रत्यरीमध्ये. हा मग प्रत्येरी रोहिणीमध्ये राहू आहे. म्हणजे ही और शी हॅज टू फाईट हम्म. त्या वयाला. आता राहिला भाग असा की ही घटना राहू येवो का जावो त्याचा काही संबंध नाही. पण ताराचक्रामध्ये आपण सांगू शकतो की या वर्षी या वयामध्ये असं एखादं संकट येण्याची शक्यता आहे आणि तुला भरपूर काही त्या गोष्टीला फेस करावं लागेल. प्रत्येक म्हणजे फेस करणे. आता हो. तिथे आणखी सांगतो तुम्हाला आणि पुढे जाऊन सांगतो. चंद्र हा 1 दिवस राहतो, हो रवी 14 दिवस राहणार, हो 13 दिवस 20 तास. मग त्यावेळेला रवी सुद्धा तुम्हाला एखाद्या चिंतेमध्ये टाकू शकतो. चंद्र एका दिवसाच्या चिंतेमध्ये टाकू शकतो. बरोबर आहे सर. मग तुम्हाला ग्रह कोणता आहे तो तिथून त्याच्यावर जाणार आहे. अवलंबून राहिलं. हा बरोबर आहे. वेळेला राहू जाईल असं नाही. पण मूळचा राहू जर प्रत्यरीमध्ये असेल तर त्या व्यक्तीला सतत काही ना काहीतरी कटकटी निर्माण होते. बरोबर आहे. मग असा दरवेळेला राहू तुम्हाला मित्र अधिमित्रामध्ये मिळणारच नाही. नाही कसा मिळेल. म्हणून नाही याला मिळत. म्हणतात नशीब. म्हणून याला बरोबर आहे. नशीब म्हणतात. नशीब तुम्ही कसं चेक करणार, कसं फाइंड हम्म. आउट करणार, असं आहे ना. हो सर. मग नशिबाचा शोध घेण्यासाठी तुम्हाला कृती हे काय माझं थोडं आहे. हे परमेश्वराचं आहे. हे ज्या लोकांनी बनवलेलं आहे बरोबर आहे सर. त्यांचं आहे, ऋषींचं आहे. म्हणजे पंजाबच्या म्हणजे हिमालयाच्या पायथ्याशी एक होशियारपूर नावाचं म्हणजे हिमालयाच्या पायथ्याशी इथे होशियारपूर वेगळं आहे. ही हिमाचल प्रदेशचं होशियारपूर आहे. त्यानं ते पंजाब राज्य होतं. तिच्या पायथ्याशी होशियारपूर नावाचं एक ठिकाण आहे. तिथे बरेचसे ग्रंथ लिहायचे. तिथे हा ग्रंथ तयार झाला. त्याला कारण काय सांगतो. त्याला कारण असं आहे की तुम्ही जर हिमाचल प्रदेशमध्ये गेलात तर त्या ठिकाणी तुम्ही जर आकाश पाहिलं तर आकाश नेहमी उत्तरेकडून पाहावं. हो तर तुम्हाला सगळी आकाशातली रचना दिसते. बरोबर आहे. पण आकाश उत्तरेकडून पाहताना तुम्हाला उत्तर दिशा लुप्त होते, पाहता येत नाही. मग जर आकाश बरोबर आहे. दक्षिणेकडून पाहतो त्यावेळेला तुमचे जे सगळे ऋषी आहेत, सप्त ऋषी, ते पाहता येतात. बरोबर आहे सर. मग हा खगोल अभ्यास पाहिजे आपल्याला. हो सर. कळलं काय. असं आहे. बर आणखी ताराचक्राच्या बद्दल परत आता दुसऱ्या वेळेला हा विचार केला जाणार नाही. तो फलादेशाच्या वेळेला विचार केला जाईल. पण हाऊ टू मेक ताराचक्र, ताराचक्र कसं बनवावं याच्याबद्दलचा आजचा परिचय होता किंवा क्लास होता. सगळ्यांना कळलेलं आहे का सांगा. सर छान. हो मस्त. हो सर. हा मॅडम कुबल मॅडम. सर टेलिग्रामला रेकॉर्डिंग पाठवाल ना. मी ते मध्ये पाहुणे आले मला उठून जावं लागलं. मी पाठवीन मॅडम. आता त्या मॅडम रेकॉर्ड करतायत ना बघा. त्या हो किती माझ्यासाठी मेहनत करतात, मला किती सहाय्य करतात.
नाही खरंच आहे सर, प्रश्नच नाही. मग हो असं सर, मला पण तो पाठवाल का प्लीज रेकॉर्डिंग? पाठवतो. कसं आहे की ओके. परमेश्वर तुम्हाला पाठवतो, म्हणून परमेश्वराच्या चरणाशी जर थांबलो ना तर सगळ्या गरजा पूर्ण होतात. खरं आहे सर. हो हो हो, खरंय सर. आपलं आपलं जय श्रीराम सर. आहे, बस. जय श्रीराम म्हणत हो. जायचं आणि पुढे चालत जायचं. असं आहे. मग आता कुबल मॅडम आणि कधी अनुभव येतो सर, अगदी अनुभव येतो नाही, तसा. कुबल मॅडम कधी येणार होत्या आमच्याकडे, आम्हाला माहिती पण होतं नाव त्यांचं. बरोबर आहे. तर मग त्या आल्या, त्यांनी चांगल्यापैकी स्फूर्ती दाखवली, मी रेकॉर्डिंग करू का, म्हणलं करा. म्हणून त्या ठिकाणी परमेश्वराच्या चरणाशी राहावं, तर तुम्हाला कुठल्या गोष्टीची कमतरता पडत नाही. हे आमचं अगदी नशीब आहे. 100% बरोबर आहे सर, 100%. व्हॉट इज लक. आता जर रेकॉर्डिंग झालं नसतं तर मी हताश झालो असतो, कारण मला ते काही येत नाही. मला ते करायला परत आणखी एक व्यक्ती मला बरोबर घ्यायला लागली असते. कळलं? टेक्निकल बाजू खरंच नाही येत आपल्याला काही. नाही, आता मी शिकवणार का टेक्निकल करणार, असा भाग आहे ना. हो ना, बरोबर आहे. हो. मी शिकवणार का आणखी काय करत बसणार, तर तसं नाही. बरं, आणखी काही कोणाला कळलं नाही? आता समारोप करायचा आहे. आज कोणी कुलकर्णी आलेले दिसत नाही. सर एक विचारू? हा, विचारा. ताराचक्र म्हणजे मूळ कुंडलीला आणि गोचरीचा असा दोन्ही विचार करायचा ना? ताराचक्रच फक्त तुम्हाला जर वापरायचं असेल तर बघा मॅडम, ताराचक्राची निर्मिती आपल्या पूर्व आचार्यांनी सगळ्यात प्रथम केली. ज्या वेळेला आकाशामध्ये कुंडली बनली नव्हती, त्यावेळेला 9 तारे, हे जे सगळे नक्षत्र, ह्याची सिक्वेन्स घेऊन त्यांनी तसे ताराचक्र तयार केलं. आणि त्यावेळेला ताराचक्राची मांडणी केली. त्याच्यात कुठले ग्रह आहेत, काय आहेत, त्याचा फलादेश कसा करावा याची नोंद केली. आणि मग नंतर फलादेश तयार झाला. पण त्याच्यावरून दुसरा पार्ट असा आहे की वय कुठलं असेल, वेद कोणत्या वर्षी लागणार आहे, तर तो ताराचक्राशिवाय तुम्हाला कळणारच नाही. कळलं? म्हणून मी आज तुम्हाला पहिल्यांदा ताराचक्र क्लिअर केलं. अजूनही तुम्हाला ताराचक्राबद्दल कळलं नसेल तर मग मी तुम्हाला आणखी सांगेन. धन्यवाद सर, कळलं. ठीक आहे. हा, पुढे आता हळदवकर मॅडम, बघा समारोप करायचा आहे का विचारायचं आहे तुम्हाला काय, तर विचारा. एकदम मग प्रतिसाद दिला, हे दिल्यानंतर मग परत तुम्हाला हे करता येणार, विचारता येणार नाही. आज ताराचक्राचं टायटल कम्प्लीट झालं. फलादेश नंतर होय सर, होय. छान. नवमाश कशी बनवायची, कुंडली कुठे फाइंड आउट करायची, त्याचा तपशील दिला. आता पुढच्या वेळेला आपण नवमाशाचं रहस्य वाचायचंय की तो नवमाश पर्टिक्युलर तो कुठल्यामध्ये आहे, भोग्यांशामध्ये आहे, पापांशामध्ये आहे, विचक्षणांशामध्ये आहे, शोभनांशमध्ये आहे, आणखी क्रूरांशामध्ये आहे, नपुसकांशामध्ये आहे, त्याच्याबद्दलचा न्यायांशामध्ये आहे, सेनांशामध्ये आहे. याचा विचार करू आपण आणि तसा फलादेश ठरवू. कळलं? चव्हाण मॅडम, काय तुमचा अभिप्राय? कुठे गेले, गायब नाही आहेत का? काय आहेत की नाही, कोण दिसत नाही. मगाशी एक्झिट झाल्या होत्या. होत्या, पण नंतर आल्या की नाही माहित नाही, त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम होता. ठीक आहे, चला. हळदवकर मॅडम, तुम्ही अभिप्राय द्या, मग समारोप करतील कुबल हो मॅडम. सर. हो, बोलते. सर्वप्रथम सरांनी नमस्कार करते. मुकेश सर, कुबल मॅडम, सगळे विद्यार्थी, शिंदे सर, दळवी सर,
आज नव्याने खूप प्रश्न विचारणारे बोंद्रे सर, मला वाटतं बोंद्रेच त्यांचं नाव आहे, आणि तांबे मॅडम यांनी पण भरपूर बेंद्रे प्रश्न. सर नाव आहे, बेंद्रे. बेंद्रे, ओके. हा, तर त्यामुळे नव्याने आलेल्या विद्यार्थ्यांनी बरेचसे प्रश्न विचारल्यामुळे खूपशा प्रश्नांची आधीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा उकल झाली. खर तर नवमांश सर्वतोभद्र ही ज्योतिषशास्त्रातली पद्धत अतिशय क्लिष्ट तर आहेच, पण सरांची जी शिकवण्याची पद्धती आहे, टप्प्याटप्प्याने 5ही कुंडल्यांना स्पर्श करताना आपल्याला त्यातलं फलित आणि त्यातलं रहस्य खूप चांगल्या पद्धतीने उलगडत जातं, याच्यात मला अजिबात शंका नाही. आज सुद्धा सरांनी सुरुवात करताना नवमांश हे आपण नेहमी बघत असतो आणि नवमांशाप्रमाणे आपण कुंडलीचं वरवर जजिंग करतो, पण जेव्हा आपण त्याच्या सूक्ष्मांशामध्ये जातो तेव्हा त्यातले सूक्ष्म दडलेली रहस्य किंवा आपल्याला येणारं अपयश किंवा यश हे त्याच्यातून उलगडत जाणार आहे. हे जेव्हा तुम्ही पुढच्या तासिकेला जेव्हा सर 108 सूक्ष्मांश देतील तेव्हा आपल्याला कळेल. आज तिसऱ्या फेरीमध्ये मला सांगायला सर आवडेल की थोडस ह्या शब्दांची गल्लत अशी झाली होती किंवा कळली नव्हती, उकलली नव्हती, की भूपांश आणि नृपांश. भूप म्हणजे नेहमीप्रमाणे म्हणजे काय म्हणतो, वारसा अधिकाराने किंवा लोकांनी केलेला राजा तो भूपांश. पण नृपांश म्हणजे सिंहेचं जे उदाहरण दिलं, जो स्वकर्तृत्वाने गादीवर बसतो तो नृपांश. हा फरक खरोखरच लक्षात ठेवण्यासारखा आहे आणि तो भल्या भल्याला माहिती नव्हता किंवा माहिती असेलही काही, पण मी मात्र माझ्या ह्याच्यामध्ये आज ती नोंद घेतली. तर ताराचक्र हे अतिशय चांगल्या पद्धतीने सांगताना या तिसऱ्या फेरीत मला हे लक्षात आलं, म्हणजे आधी माझं लक्ष नव्हतं का माहित नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे की 21वं वर्ष किंवा पहिली 2 ताराचक्रामधली हे जर लहान कालावधी आला असेल तर तिसरं कालावधी हे विपतमध्ये येतं. या गोष्टीचा पहिल्या फेरीमध्ये तितका उलगडा झालेला नव्हता, तेव्हा तिसऱ्या फेरीत हा मात्र खूप चांगल्या पद्धतीने उलगडा झाला. त्यानंतर प्रत्येक ग्रह त्या ह्याच्यामध्ये किती अंश असतो, त्यामुळे किती दिवस त्याला सफर व्हावं लागतं किंवा किती दिवस त्याला चांगले शुभ फलित मिळू शकतात, याची पण बैठक विद्यार्थ्यांच्या नजरेस आणून दिलीत आणि ती नक्कीच चांगली कळणार आहे. ताराचक्राचा विचार करताना जसं आपण व्याकरण लक्षात ठेवतो तसं जन्म, संपत, विपत, क्षेम, प्रत्यरी, वध, प्रत्यरी, साधक, वध, मित्र आणि आदिमित्र. हा सिक्वेन्स आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि मूळ कुंडलीमध्ये एखादा तारा कोणत्या ताराचक्रामध्ये बसलेला असतो, कधी कधी आपल्या ह्याच्यामध्ये वध किंवा विपत याच्यामध्ये एकही तारा येत नाही, पण याचा अर्थ असा नाही की आपण त्याच्यापासून मुक्त आहोत. पण गोचरीमधून तो तारा त्या ह्याच्यातून जाताना आपल्याला फळ दिल्याशिवाय सोडत नाही. ही पण एक ओळख विद्यार्थ्यांना चांगली झाली. नैऋत्यकडून येणारा वेद, वायव्येकडून येणारा वेद याविषयी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने कळलं की वायव्येकडून शत्रूचा वेद येतो, नैऋत्येकडून हा थोडासा कठीण किंवा तीक्ष्ण असा येतो. तर ह्या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने लक्षात ठेवणं आणि कायमस्वरूपी लक्षात ठेवणं, तरच आपल्याला सर्वतोभद्र चक्राचा खूप चांगल्या पद्धतीने विचार केला जातो. आता शेवट संपता जो एक उल्लेख केला की आकाश नेहमी उत्तरेकडून पाहावं. आता उत्तरेकडून का पाहावं, तर उत्तरेकडे हिमालय पर्वत आहे आणि तिथे वास्तव्य आहे ऋषी मुनींचं, तेव्हा हा सुद्धा बारकावा आपल्याला सोडून चालत नाही. तर अतिशय चांगल्या पद्धतीने आजचं सर्वतोभद्रचं व्याख्यान झालं आणि अतिशय चांगला संदेश जाता जाता सर तुम्ही दिलात
की परमेश्वराच्या चरणी आपण जर थांबलो तर सगळ्या गरजा आपल्या पूर्ण होतात. ही श्रद्धा ज्यांच्या ज्यांच्या जीवनात असते ती व्यक्ती निश्चित स्वरूपी यशस्वी होईलच, याच्यात शंका नाही. तेव्हा आजचं लेक्चर हे खूप चांगलं झालं. सगळ्या विद्यार्थ्यांनी, जुन्या नवीन सगळ्यांनाच ते उद्बोधक होतं आणि शिकण्यासारखं आहे. तेव्हा कोणी याच्या पुढची लेक्चर मिस करणार नाही याची मला खात्री वाटते. आणि आजचं माझा अभिप्राय संपवते. धन्यवाद सर. सर लेक्चर थँक्यू. छान झालं. सर मी बोलते. सर बोला मी बोला. बोलते. कुठं आहे बोला आहे बोला पण मी मध्ये परत थोडा प्रॉब्लेम झालेला इथे थोडा. बोला बोला. सर खूपच सुंदर. आणि आता हळदणकर मॅडमने सगळं अगदी स्पष्ट सगळं ताराचक्राबद्दल सांगितलं. तुम्ही ते पण सांगितलं की विवाहाच्या बाबतीमध्ये ताराचक्र बघावं. जर मुलीच्या कुंडलीमध्ये जन्म नक्षत्र जे असेल ते मुलाच्या कुंडलीमध्ये विपतमध्ये, प्रत्यरीमध्ये आणि वधमध्ये ग्रह नसावा किंवा त्याचा तसं ताराचक्रामध्ये सिक्वेन्स नसावा. तर हे सगळं आणि शिकावं तर तुमच्याकडनंच सर्वतोभद्र शिकावं. आणि सगळ्यांनी अगदी आवर्जून या, कारण हे खूप चांगलं शास्त्र आहे आणि ताराचक्रावरनं पूर्ण भविष्य सांगता येतं. जसं सगळं सांगितलेलंच आहे. म्हणजे वधमधून जाताना कसा मृत्यूसाठी पण त्रास होतो किंवा काही अडचणी निर्माण होतात हे पण तुम्ही सांगितलं. सर छान, अगदी सगळं सुंदर घेतलेलं आहे. तर थँक्यू सर, खूप सुंदर. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. रुबल मॅडम. असं करते आता मला करायला. हे दोघींनी सगळे पॉइंट A to Z राहिलेलं मॅडमनी कम्प्लीट केलं, तरी सुद्धा मी छोटासा समारोप करते आता सर. तर सर सर्वप्रथम रेकॉर्डिंग तुम्ही थांबवणार आहात का? कारण नाही नाही परत होईल. आणखी आपलं नाही, ऐका ना, आपलं लेट झालं ना, होऊन जाईल. ठीक आहे. आता ठीक काय आहे. ठीक माझं झाल्यानंतर कोणाला बोलायचंच नाहीये ना. हा, तर ठीक सर आहे. सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम तुम्हाला पण नमस्कार. आणि हळदणकर मॅडम, चव्हाण मॅडम, तुम्ही दोघींनी पण अतिशय म्हणजे जसं सर बोलले तसंच्या तसंच म्हणजे व्यवस्थित अहवाल दिलाय. तर त्यामुळं मला बोलायला तसं काही नाहीये. आणि तरी इथे उपस्थित आज आपलं म्हणजे काय गौरी आल्या आहेत, त्या गौरींचं जेवण, हो. त्याच्यानंतर हळदी कुंकाचा कार्यक्रम असतानाही बरीच उपस्थिती 83 होती. आता नंतर नंतर झाली आहे कमी, पण इट्स ओके. आणि आपण सगळ्यांना म्हटल्याप्रमाणे जरी आज आपल्या कुलकर्णी भगिनी कोणी नाहीयेत, पण आपलं रेकॉर्डिंग देवीच्या कृपेने हो. व्यवस्थित झालंय. तर मी तुम्हाला ते झालं की रात्री किती वेळ झाला तरी मी तुम्हाला पाठवेन. मग पुढं कोणाला पाठवायचं ती तुमची येस मर्जी. येस. हा, तर मग पाटील. ठीक आहे. तर सर म्हणजे हे सर्वतोभद्र चक्राला म्हणजे आता मी तरी थोडीशी फॅमिलियर झाली, पण सुरुवातीला तर खूप म्हणजे शिकण्याची अतिशय उत्सुकता होती. पण अरे बापरे, हे आपल्याला जमेल की नाही मला नाही माहिती, आता नवीन लोकांना असं. पण तुम्ही इतकं छान म्हणजे त्याला हळूवारपणे असं म्हणजे कोणालाही कशाची भीती वाटणार नाही, काही नाही. आज जसं सुरुवात केली, आधी लग्न कुंडली, मग ते नवमंश कसं आहे, मग थोडं थोडं ते नवमंशचा म्हणजे सूक्ष्मवंशाचा पण आपण उल्लेख केला. मग ताराचक्राकडे आला तर ताराचक्र म्हणजे मोस्टली आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे, तर वय म्हणजे आपल्याला ती घटना केव्हा घडेल त्या त्या वयाच्या साठी पण आहे, म्हणजे ते उपयोगी. आणि मग मॅडम तर म्हणाल्याच ते लग्नासाठी तर जास्त वापरतातच. हो. विपद प्रत्ययीवद मला नाही वाटत कितीही ज्योतिषाने छोटा जरी अभ्यास केला असेल तरी तो ते म्हणजे आपण गुणमिलन करताना ह्या लोकांची मिळवणी करेल असं. आणि तुम्ही ते सांगता सांगता तेव्हा ते हा पण मला म्हणजे मला तरी हा नवीन मुद्दा मिळाला की केतू, मंगळ आणि रवी यांच्या म्हणजे त्या असताना हा दशा बेटा. लग्न हा. साधारण विपद किंवा प्रत्यरीमध्ये होते. आता हे हे हा आम्हाला खूप सगळ्यांनीच म्हणजे नोट डाऊन करावं. आणि आपण पत्रिका सोडवताना आपल्याला पटकन म्हणजे लक्षात पण येईल. आणि मग तुम्ही बाकीचं सगळं तर छान सांगितलंच. आणि हे सूर्यात नक्षत्र बिंदू, चंद्रात नक्षत्र बिंदू, ते कल्पना खैताडे त्या मॅडमनी जरी विचारलं पण ते पण चांगलं की म्हणजे सूर्यात नक्षत्र बिंदू म्हणजे पूर्वकर्म आणि ते आपल्याला भोगायला लागणारच. त्याच्यातनं आपल्याला काही जसं आपण विधिलिखित म्हणतो तर त्याच्यातनं सुटका नाही. तुम्ही पूजा करा, अर्चा करा, फक्त तुम्ही स्पिरिच्युअल मध्ये असाल तर त्या भोगातनं तुम्ही म्हणजे भोग भोगणारच. पण तुम्ही असं तो भोग भोगून सहजपणे त्याच्यातनं पुढे तरून जाल असं. आणि चंद्रात नक्षत्र बिंदू तर ते वर्तमान कर्मच आहे आपलं असं. आणि मग जाता जाता ते होशियारपूरमध्ये पण म्हणजे हिमाचलच्या
पायथ्यावर म्हणजे तिथं हे सर्वतोभद्रचं तुम्ही असं म्हणाले ना ग्रंथ तयार झाला, तर का ते पण म्हणजे सर्व सप्तऋषी तिथून बघता येतात असं पण तुम्ही उल्लेख केला. तसं अतिशय म्हणजे इतकी उत्सुकता लागली, असं वाटतंय की आपण हा सर्वतोभद्र चक्राचाच क्लास कंटिन्यू करा, कारण हे कसं थोडं अवघड आहे. पण नाही ते काही आपण रेकॉर्डिंग देणार आहोत त्यामुळे काही नाही. तर सर तुमचे म्हणजे किती आभार. प्रत्येक वेळेस मी म्हणते कसे मानावेत आणि किती मानावे, याला निशब्द आहोत आम्ही. तुम्ही नाही, आम्ही सगळेजण लकी आहोत की आम्हाला तुमच्यासारखा गुरु मिळाला. आणि हे सर्वतोभद्र आपल्या त्या छोट्या गीता मॅडम आज त्या नाही काही बोलल्या म्हणजे, पण म्हणजे त्या जसं म्हणतात तसं मला तो उल्लेख नेहमी करा वाटतो की तुम्ही एक नाही, दोन नाही, 3-3, 4-4 महिन्याचं आम्हाला एवढ्या ह्याच्यात देण्याचा प्रयत्न करता. आणि ते आम्हाला म्हणजे समजतं पण आहे. म्हणजे एवढं अवघड शास्त्र इतक्या सोप्या भाषेत मला तरी नाही वाटत. आपल्याला काही कोणावर टीका नाही, काही नाही करायचं, पण अतिशय अतिशय छान पद्धतीने शिकवत आहेत. मी सगळ्यांना विनंती करते की वेळात वेळ काढून कितीही वेळ झाला आणि किती तरी क्लासला या. आणि सर थँक्यू 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 व्हेरी मच. आणि तुम्हाला सगळ्यांतर्फे आहे मॅडम की हा मी बोला. उत्तर भारतामध्ये जेव्हा होतो ना, हम्म. तर त्यावेळेला 1906 सालचं पुस्तक ओ माय गॉड. सर्वतोभद्र चक्राचं अच्छा. 1906 सालचं हं. फक्त 4 आण्याचं होतं. अरे बापरे. फक्त 4 आणे. हम्म. आणि ताजिकचं पुस्तक सुद्धा 1 रुपया हम्म. 8 आणे असं काहीतरी आहे. बरोबर. म्हणजे 1 रुपया पण फार भारी, 4 आणे. नाही, आणि हे कसं हे खूप म्हणजे डिटेल आणि शिकवणाऱ्याला पण हे हल्ली कोणी सर मला तरी नाही वाटत, म्हणजे मी बघितलं पण नाही की कुठे असतात भरपूर क्लास, पण सर्वतोभद्रचा क्लास कुठे लागलाय किंवा हा ताजिकचा क्लास कुठे लागलाय. तर असं तर अगदी तुम्हाला खूप 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 कोटी कोटी धन्यवाद, कोटी कोटी वंदन. आणि परत परत आजच्या ह्या म्हणजे गौरींच्या आशीर्वादाने तुम्हाला वृद्धी सिद्धी समृद्धी यश कीर्ती शतायुषी व्हा, आमचं आयुष्य पण तुम्हाला मिळो आणि तुमच्या हातून खूप खूप तुमच्यासारखेच विद्यार्थी घडो. ही गौरीच्या नक्की हा सगळा प्रयत्न जो आहे हा तुमच्यासाठीच आहे, माझ्यासाठी नाही. आहे. पण म्हणून त्या ठिकाणी शास्त्र जिवंत ठेवायचं आहे. होय होय बरोबर आहे ना. म्हणजे तुमचा आपण काय म्हणतो की कुठलंही कर्म करताना आपला हेतू जर 100% शुद्ध असेल तर आपल्याला मुळात मोर दॅन 50% यश तिथंच मिळाले. बाकीचं तर आपण करणारच, पण इंटेन्शन इज मोस्ट मोस्ट पॉझिटिव्ह म्हणजे शुड बी असं. तर जसं संघाचं कार्य आहे मॅडम, तर संघाचं कार्य जिवंत ठेवावं त्यासाठी कितीतरी प्रयत्न केले गेले, कितीतरी आंदोलनं झाली, त्यांना तिथे हटवण्याचा प्रयत्न झाला, पण संघ जिवंत राहिला. तर संघ म्हणजे एकता, आणि ती एकता म्हणून आज आपल्याकडे मोदीजी पंतप्रधान झाले, 3 वेळा त्यांनी हे केलं, अतिशय चांगल्यापैकी राज्य आलं. आपल्याला कळल्या बऱ्याच गोष्टी. अनेक चोर जेलमध्ये गेले, ईडी असतं हे पण माहिती नव्हतं, पण ते सगळं आलं. कालाय तस्मै नमः. म्हणून तिथे तुमच्यातून पण एखादी व्यक्ती निघेल की जे असं कार्य करेल, आणि अवश्य करा, का नाही करायचं. धन्यवाद. थँक्यू. आपला अभिषेक असं जिवंत राहील. छान झालं. थँक्यू सर. धन्यवाद सर. खूप छान झालं सर लेक्चर. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू व्हेरी मच.